लोकसत्ता आयोजित आदित्य बिर्ला म्युच्युअल फंड प्रस्तुत अर्थभान या कार्यक्रमामध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करण्याआधी आजच्या दिवसातली जी दुःखद घटना आहे त्याची नोंद घेऊन आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. अर्थातच आपल्या सर्वांच्या आवडत्या लताबाई मंगेशकरांचं निधन झाल्याची बातमी आता आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. हे भारतीयांच्या दृष्टीने एक नागरिक म्हणून आपल्या सर्वांचंच मोठं नुकसान या घटनेमध्ये झालेलं आहे. पण जसं लताबाईंचा आवाज आपल्याबरोबर नेहमी राहणार आहे आणि त्या आवाजातूनच प्रेरणा घेऊन आणि जगण्याची उमेद वाढवूनच आपण आपला पुढचा सर्व कार्यकाल करणार आहोत. पण झालेली घटना नक्की नुकसान करणारी आहे. त्यामुळे लताबाईंच्या स्मृतीला अभिवादन, श्रद्धांजली देऊन मी आपणा सर्वांचं या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो. मंडळी, लोकसत्ता तर्फे आयोजित अर्थभान असेल, अर्थसल्ला असेल, असे हे कार्यक्रम नेहमीच आम्ही करत असतो. नियमित अंतराने ठराविक गॅप ठेवून ठराविक थीम समजून आम्ही असे कार्यक्रम करत असतो आणि वाचकांचा, प्रेक्षकांचा या कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद सुद्धा मिळत असतो. आणि त्याचबरोबर गुंतवणूक तज्ज्ञ असतील किंवा म्युच्युअल फंड इंडस्ट्री, फंड हाऊसेस असतील, त्यांचं सुद्धा सहकार्य मिळत असल्यामुळेच अशा पद्धतीचा कार्यक्रम आम्ही गेली 10 वर्ष, एक दशक करत असतो. त्याच मालिकेमध्ये अर्थभानचा हा कार्यक्रम आहे. अर्थभानचा हा आजचा रविवारचा विशेष कार्यक्रम करण्यामागचं निश्चितच कारण असं की सोमवारी म्हणजे 1 फेब्रुवारीलाच केंद्रीय अर्थसंकल्प निर्मलाताईंनी सादर केला संसदेत. त्या पार्श्वभूमीवर, कारण त्या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या आर्थिक धोरणावरतीच गुंतवणूकदारांचं पुढचं सर्व गोष्टी अवलंबून असतात. त्यामुळे नेमकं अर्थसंकल्पाने गुंतवणुकीवरती काय परिणाम केलेत हे समजून घेण्याचं सुद्धा हा आजच्या कार्यक्रमाचं उद्दिष्ट आहे. आणि त्यासाठी 2 मान्यवर तज्ज्ञ अजय वाळिंबे आणि शैलेंद्र दीक्षित साहेब आम्ही या ठिकाणी निमंत्रित केलेले आहेत. मी त्या दोघांचंही या ठिकाणी स्वागत करतो आणि थोडक्यात आजचा कार्यक्रम कसा आपल्या पुढे सादर होणार आहे त्याचं एक रूपरेषा आपल्यासमोर मांडतो. सुरुवातीला अजय वाळिंबेंबरोबर मी प्रश्नोत्तरांच्या स्वरूपात शेअर मार्केटचं अंतरंग आपण समजून घेणार आहोत. त्यांचं मार्गदर्शन झाल्यानंतर शैलेंद्र दीक्षित यांना मी विनंती करणार आहे की त्यांनी त्यांचं सादरीकरण पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या वतीने मार्फत करावं. आणि ह्या दोन्ही तज्ज्ञांचे ज्या वेळेला मार्गदर्शन चालू असेल त्यावेळेला सर्व उपस्थित प्रेक्षकांना सुद्धा माझी विनंती आहे की तुमचे प्रश्न तुम्ही चॅटबॉक्समध्ये टाका. म्हणजे कार्यक्रमाच्या तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यामध्ये तुमचे प्रश्न मी या दोघांना विचारेन. अशा पद्धतीचा हा आटोपशीर कार्यक्रम जरी आटोपशीर असला तरी माहितीपूर्ण असणार आहे. आणि म्हणूनच मी पुन्हा एकदा या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि थेट अजय वाळिंबेंकडे जातो. अजय वाळिंबे हे सर्वांना आपल्याला माहिती आहे की अर्थ विशेष किंवा अर्थ पुरवणी जी आहे लोकसत्तेची त्याच्यामध्ये गेली 10-15 वर्षापासून एक स्तंभ चालवत असतात. आर्थिक विषयावरती मराठीमध्ये असा स्तंभ चालवणं फार जिकरीचं आणि कठीण काम आहे. अजय वाळिंबेने ते नियमितपणे स्टॉक मार्केटच्या पद्धतीने आणि स्टॉक मार्केटचं अंतरंग समजावून सांगण्याचं काम मराठी गुंतवणूकदारांना केलेलं आहे. अजय वाळिंबे, त्याबद्दल आपलं एक अभिनंदन आहे. पेशाने कंपनी सेक्रेटरी आणि विधितज्ञ असलेले अजय वाळिंबे यांना कॉर्पोरेट क्षेत्रातला अत्यंत प्रदीर्घ असा अनुभव आहे. त्या अनुभवासकट शेअर मार्केट हे आपल्याला समजून सांगण्याचं काम अजय वाळिंबे करत असतात. अजय वाळिंबे जरी कायद्यामध्ये तज्ज्ञ असले तरी सुद्धा त्यांनी रसिकता पण जपून ठेवलेली आहे. म्हणजे फिल्म सोसायटीचे ते सक्रिय सदस्य आहेत. त्यामुळे विशेषतः इंग्रजी चित्रपटांचं रसग्रहण सुद्धा चांगल्या पद्धतीने करत असतात. असे अजय वाळिंबे आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी अजय वाळिंबेंना विनंती करतो की तुमचं स्वागत आहे. आणि एक सुरुवातीचा प्रश्न म्हणून तुम्हाला विचारतो आपल्या चर्चेला सुरुवात करण्यासाठी. 1 फेब्रुवारीला जे आपलं केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर झाला, पण त्याच्या आधी जर आपल्याला आठवत असेल तर जानेवारीमध्ये शेअर मार्केटचा निर्देशांक गटांगळ्या खात होता. अगदी तो 58,000च्या पण खाली गेल्याचं मला आठवतंय. पण असं काय झालं 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्पामुळे की एकदम तेजी आली? त्याविषयी आपल्याला काय वाटतं? काय नेमकं त्या अर्थसंकल्पामध्ये अशी काय जादू होती की ज्यामुळे शेअर मार्केट एकदम वरती गेलं? नमस्कार आणि सर्वप्रथम लोकसत्तेचे आभार आणि सुनील, थँक्यू माझी ओळख करून दिल्याबद्दल. अर्थसंकल्पाने असं काही विशेष काही असं जोरदार दिलेलं नाही ज्यामुळे शेअर बाजाराने अचानक असं 800-850 पॉइंट्स त्या दिवशी तो वर गेला. सुनील, असं आहे की गेले काही दिवस आपण
जो स्टॉक मार्केटमध्ये निर्देशांकाची जी जोरदार वाटचाल बघत होतो आणि निर्देशांक जवळपास 20,500 आय मीन 60,000चा टप्पा गाठून वर गेला. त्यानंतर साहजिकच हे कायम मार्केट वरच राहील असं नसतं. शेवटी तो शेअर बाजार आहे आणि याच्यात म्हणजे अनेक फॅक्टर्स इन्व्हॉल्व असतात. म्हणजे त्याच्यामध्ये डोमेस्टिक ॲज वेल ॲज जागतिक बाजारपेठेत ज्या काही घटना घडत असतात, त्याचाही परिणाम होत असतो. काय झालंय की अमेरिकेमधला जी फेडरल रिझर्व्ह आहे, त्यांनी जेव्हा व्याजदर वाढवण्याचे संकेत दिले, त्यानंतर शेअर बाजारात ही घसरण चालू झालेली आहे आणि तसंच कच्च्या तेलाचे वाढते भाव जागतिक बाजारात. त्यामुळे मला असं वाटतं की अर्थसंकल्पातच काही जोरदार आलं आणि त्यामुळे मार्केट वर गेलं असं मुळीच नाहीये. पण मला अर्थसंकल्पाच्या बाबतीत 2-3 गोष्टी जरूर सांगायच्या आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे जेव्हा माझ्यासारख्या गुंतवणूकदारांना काही अपेक्षा होत्या, की लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स जो होता, जो आहे आणि जो 1 लाखाच्या वर म्हणजे 1 लाखाच्या वर असेल तर तुम्हाला तो 10% आहे. तर ती जी रक्कम आहे म्हणजे 1 लाखापर्यंतची जी मर्यादा आहे ती कदाचित वाढेल असं एक भाबडी आशा आपल्या सगळ्यांना होती. बाकीचं तर म्हणजे ठीकच आहे की एटीसीची वजावट असेल किंवा ह्या अपेक्षा गेले 4 वर्ष आपण सामान्य गुंतवणूकदार आणि सामान्य माणूस करतोय ते आपल्याला पदरात काही मिळालेलं नाहीये. आणि पण कॅपिटल मार्केटच्या दृष्टिकोनातून एक सर्वात मोठी अपेक्षा होती आणि जी मला वाटतं पूर्ण केली आहे ती म्हणजे भांडवली खर्च. यावेळी भांडवली खर्चाचं जी मर्यादा म्हणजे आपण 5.5 लाखाचा जो मागच्या वर्षी जे आपलं होतं त्यावेळी 7.5 लाखापर्यंत आपण जाणार आहोत. म्हणजे जवळपास 35% ची वाढ भांडवली खर्च जी अपेक्षित होती बाजाराला, कारण ती चालना देईल असं वाटतंय. दुसरं म्हणजे वित्तीय तूट म्हणजे फिस्कल डेफिसिट जे साधारण 6.8% अपेक्षित होतं ते 6.9 होणार आहे या म्हणजे 21-22 करता. पण 22-23 करता ती 6.4% पर्यंत खाली आणायची म्हणजे खाली आणू असं आपल्याला एक अपेक्षा आहे, असं अर्थमंत्र्यांनी सांगितलंय. पण याच्यामध्ये ना 2 धोके पण आहेत. म्हणजे भांडवली खर्च आपण करणार आहोत, पण आपण हा कसा करतो? तर आपण बॉरो करतो. भांडवली खर्च जेव्हा माझा वाढतो, म्हणजे माझा खर्च जास्त आणि उत्पन्न कमी, हा असं त्याला तुटीचा अर्थसंकल्प म्हणतात. गेले काही वर्ष आपला तुटीचा अर्थसंकल्प आपला कायमच तुटीचा अर्थसंकल्प असतो. कारण आपला प्रगतिशील देश आहे. त्यामुळे ते तसं साहजिक आहे. परंतु त्यामुळे काय झालंय, की म्हणजे आपलं जे बॉरोइंग आहे ते वाढत जातंय आणि म्हणजे आपण जो आपलं काही उत्पन्न होतं त्यातला बराचसा भाग आपला कर्ज फेडण्यात जातो. ही पहिली गोष्ट. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कच्च्या तेलाच्या ज्या वाढत्या की आपण काहीतरी जेव्हा जीडीपी ग्रोथ आपण जी अझ्युम केलेली आहे पुढच्या वर्षात साधारण 8.5% असेल अशी, त्याच्यासाठी आपण 3 फॅक्टर कन्सिडर केले. 3 अझम्पशन्स आहेत. ही 3 किंवा 4 अझम्पशन्स आहेत. ही 4 अझम्पशन्स कुठली आहेत? तर पहिलं म्हणजे हे पॅन्डेमिक सारखी सिच्युएशन पुन्हा येणार नाही, हे पहिलं. कच्च्या तेलाच्या किमती आपण 70 ते 75 प्रति बॅरल अशा अझ्युम केलेल्या आहेत. प्रत्यक्षात त्या काल जवळपास $92 प्रति बॅरल अशी आहे ती किंमत. त्यामुळे तिथेच एक मोठी तफावत आहे. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण असे अझ्युम केलेलं आहे की आगामी कालावधीत म्हणजे जसे गेले 3 वर्ष कंटिन्युअस आपला मान्सून चांगला होता, सरासरी होता, तसा मान्सून यावर्षी पण चांगला राहील असं एक अशी अपेक्षा आहे. म्हणजे असे अझम्पशन आहे. आणि त्यामुळे एकंदर हे वाढलेलं दिसतंय. आणि एक चौथा महत्वाचा मुद्दा सुनील की फेडरल रेट सारख्या कुठली महत्वाची बँक जी आहे ती अचानक लिक्विडिटी निर्माण करणार म्हणजे लिक्विडिटी काढून घेणार नाही आणि व्याजदरातली वाढ हळूहळू करेल. या 4 ह्याच्यावर त्यांनी 8.5% हा जीडीपी अझ्युम केलेला आहे. पण मला असं वाटतं की ही अझम्पशन जर खरोखर पूर्ण झाली तर छान आहे. नाहीतर मग काही म्हणजे एवढं काही मी खूप चांगलं आहे असं म्हणणार नाही. अजय साहेब, थँक्यू. तुमच्याच बोलण्यातून एक धोका किंवा एक भीती आली, तीच भीती मी थोडीशी मोठी करतो. अर्थसंकल्प जाहीर झाल्या जे पेनी स्टॉक्स असतात, अगदी कवडी मोल किमतीचे जे शेअर्स असतात, त्यांचे भाव इतके चढले की त्यांना अप्पर सर्किट लावावं लागलं. तर ही जी घटना आहे ती तुम्ही कशी बघता? पेनी स्टॉक्सचं आकर्षण सगळ्यांना कायम असतं. गुंतवणूक असतं. कारण एक आहे की मी
शेअर्स दुर्दैवाने किंवा सुदैवाने आपल्या शेअर बाजारात उपलब्ध असतात आणि गुंतवणूकदार ह्याचा एक आकर्षित होतो आणि दे स्टार्ट बाईंग दिस काइंड ऑफ पेनी स्टॉक्स. पण खरं म्हणजे पेनी स्टॉक्स मध्ये रिस्क प्रचंड आहे आणि आपल्याला लगेच आपण हा पेनी स्टॉक अनेक पट वाढून आपण त्यातून खूप पैसे कमवू, हा जो एक गैरसमज आहे, तो मला असं वाटतं की दूर व्हायला पाहिजे. मी फक्त एक उदाहरण देतो की काय होतं बरेच वेळा की आकर्षण असं असतं, ही सायकॉलॉजी आहे की मला एक शेअर समजा ₹1 मिळतोय. तर एक असं वाटतं की माझं गेला तर काय ₹1 जाणार आहे. हे एक पहिलं आणि दुसरे त्याला चढवणारे लोक असं म्हणतात, अरे जाऊन जाऊन किती ₹1 जाणार ना आणि किती खाली जाणार ₹1 8 आणे होईल. आणि हे शेअर्स तुला खूप क्वांटिटीत विकत घेता येतात. म्हणजे समजा एखाद्याचं बजेट शेअर्स घेण्याचं ₹10,000 असेल, तर ते ₹1 10,000 शेअर्स तो घेऊ शकतो. पण तोच एखादा ₹500 शेअर असेल, तर तो शेअर तो कमी, म्हणजे तो फक्त फार तर म्हणजे 20 शेअर्स वगैरे किंवा 200 शेअर्स वगैरे घेऊ शकेल. तर त्यामुळे ₹50 200 शेअर्स वगैरे. तर त्यामुळे काय होतं, की आपण साहजिकच त्याच्यात आकर्षण निर्माण होतं आणि लोक त्यात खूप बाईंग करतात आणि प्रत्यक्षात 90% स्क्रिप्ट्स यानंतर खालीच जाताना दिसतात. बरोबर आहे. तुम्ही चांगल्या मुद्द्याकडे येता आणि हाच जो रिटेल बेस जो आहे त्याकडे मी परत एकदा येणार आहे. पण आता मला एक प्रश्न विचारायचा आहे. बरेचसे नवीन IPO येऊ घातलेले आहेत किंवा येतायत सुद्धा. तर नवीन गुंतवणूकदार आज बरेच जण आपल्यामध्ये जे प्रेक्षक आहेत त्याच्यातले नवीन गुंतवणूकदार असण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे गृहीत धरून मी विचारतो, की नवीन गुंतवणूकदारांनी येणाऱ्या काळातले IPO मध्ये गुंतवणूक करावी का? मला असं वाटतं की गुंतवणूक म्हणजे नवीन IPO मध्ये करायला काहीच हरकत नाही. फक्त पण IPO मध्येच मी खूप पैसे कमवू शकतो, हा एक मला असं वाटतं लोकांचा भ्रम आहे किंवा समज आहे. तुम्ही आता पाहिलं असेल, मी आता नावं घेत नाही, पण 2 मोठे IPO मध्ये येऊन गेले आणि आपण त्याचा आत्ताचा जो काही मार्केटचा रेट आहे, तो जवळपास 50% गुंतवणूकदारांना त्याच्यात नुकसान झालं असण्याची शक्यता आहे. तर IPO अर्थात म्हणजे एक नवीन गुंतवणूकदारांसाठी चांगलं साधन आहे. पण तुम्हाला याच्यामध्ये ना 2-3 महत्त्वाच्या गोष्टी मला सांगाव्याशा वाटतात. एकतर IPO मध्ये सगळेच म्हणजे तुम्ही जेव्हा हल्लीचे IPO सगळे एकतर प्रीमियम येतात आणि हा प्रीमियम कसा कॅल्क्युलेट केलाय, त्याचा PE इतर कंपन्यांशी कितपत म्हणजे तुम्ही जर त्याचं तुम्ही कंपेअर केलंत इतर कंपन्यांबरोबर, तर हा PE किती हाय किंवा लो आहे ते बघायला पाहिजे. म्हणजे किती पटीने तुम्ही पैसे जास्त देताय आणि वेदर इट जस्टिफाईज दॅट. म्हणजे तुम्ही एखादा शेअर समजा ₹10 फेस व्हॅल्यूचा शेअर समजा ₹500 जर मार्केटमध्ये आला, तर त्याच क्षेत्रातल्या इतर कंपन्यांचे PE काय आहेत? ही कंपनी ₹500 जे पैसे घेऊन माझ्याकडनं मी त्याच्यासाठी भरणार आहे, ते खरोखर जस्टिफायबल आहेत का? तिसरं म्हणजे याच्यात प्रमोटर्स एक्झॅक्टली काय करतायत? म्हणजे हे पैसे कंपनीत नेतायत की ऑफर फॉर सेल आहे? कारण बरेच वेळा असं असतं की ऑफर फॉर सेलमध्ये हे पैसे कंपनी देत नाही आणि प्रवर्तकही विकतात आणि स्वतःचा फायदा पदरात पाडून घेतात. त्यामुळे हे फॅक्टर्स फार महत्वाचे आहेत. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे की IPO हा एक मार्ग आहे, पण कायम IPO त गुंतवणूक करून तुम्हाला काय सवय लागते, की मी IPO त पैसे गुंतवले, तो समजा ₹10चा शेअर समजा ₹12 कोट रिलीज झाला तरी ₹13 रिलीज झाला, तर आपण म्हणतो 20 किंवा 30% प्रॉफिट आणि आपण विकून टाकतो. आणि मग फास्ट सेलिंगची एक आपल्याला सवय लागते आणि मला असं वाटतं की ती योग्य नाही. त्यामुळे IPO साठी तुम्ही एकतर त्या कंपनीचं प्रॉस्पेक्टस वाचणं हे खूप महत्वाचं आहे आणि हे आपण फार कमी लोक करतो. सुदैवाने आता काय झालंय, की बिकॉज ऑफ इंटरनेट तुम्ही बऱ्याचशा कंपन्यांची पूर्ण माहिती आणि त्या कंपनीचं रेटिंग हे तुम्हाला चांगल्या चांगल्या वेबसाईटमधनं मिळू शकतं. जिथे तुम्ही कंपन्यांचा IPO चांगला आहे की नाही हे समजू शकता आणि त्याचं रेटिंग बघून जर तुम्ही केलं, ग्रे मार्केट प्रीमियम बघण्यापेक्षा तुम्ही रेटिंग बघा असं मला वाटतं. रेटिंग कारण आपण जरा बरेच जण GMP बघतात आणि गुंतवणूक करतात आणि मग आणि हा GMP ना कायम व्हेरी होत असतो, बदलत असतो. म्हणजे जेव्हा तुम्ही अप्लाय करताना कदाचित ₹10चा शेअरचा प्रीमियम ते तुम्हाला ग्रे मार्केट प्रीमियम ₹20 दाखवत असेल, पण ऍक्च्युअली लिस्टिंगच्या वेळी कदाचित तो निगेटिव्ह पण होऊ शकतो. जे आपण आता पाहिलं. हो, आणि मला तेच हवं आहे की IPO मध्ये प्रीमियम देऊन ज्या वेळेला आम्ही गुंतवणूक करतो, तोच शेअर मग आम्हाला कमी किमतीत सुद्धा उपलब्ध होतो. असं बरेचदा झालेलं आहे.
आणि त्या दृष्टीने तुम्ही जे आता म्हणताय की प्रॉस्पेक्टस वाचायला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, हे बरोबर वाटतंय मला. आणखीन एक सुधीर, सॉरी मी मध्येच थांबवतोय. या. आता ही जी आणखीन एक मानसिकता सांगतो, आणखीन एक सायकोलॉजी आहे की एखाद्या कंपनीचा शेअर ₹10 ₹50 प्रीमियम मिळाला आणि ₹60 लिस्ट झाला, हं. किंवा तो ₹60 लिस्ट व्हायला पाहिजे होता, 70ला लिस्ट वगैरे लिस्ट झाला, चांगला लोकांनी पैसा मिळाला, पण मी विकला नाही आणि हं. किंवा मला मिळाले नव्हते ते शेअर्स, अलॉटमेंट मला मिळाली नव्हती आणि नंतर मला तो ₹60 शेअर मार्केटमध्ये ₹35 मिळायला लागला. हं. तर अशी पुढे एक सायकोलॉजी निर्माण होते की अरे हा लोकांना तर 60ला मिळाला आणि मला 35ला मिळतोय, म्हणजे मी प्रॉफिटमध्ये आहे. अच्छा. तर ही जे कंपॅरिझन आहे हे चुकीचं आहे. अच्छा. म्हणजे जो शेअर ₹35 असेल तर कदाचित त्याची वर्थ 25ही असू शकते. त्यामुळे तुम्ही तो शेअर जरी 60चा शेअर तुम्हाला 35ला मिळत असेल तरी तुम्ही लगेच तो खरेदी केला पाहिजे किंवा तो अट्रॅक्टिव्ह प्राइसला उपलब्ध आहे असं मुळीच नाही. हं, हं. बरोबर आहे. तुम्ही गैरसमज बराच. किंमत आणि मूल्य याबद्दल बोलताय. बरोबर, बरोबर. बरोबर आहे. आणि हा विषय परत घेऊया. अजयजी, मी तुम्हाला खरं तर भावी IPO बद्दल आपण चर्चा केली. मी तर परत एकदा मागे जातो, म्हणजे मागच्या 2 वर्षात जातो, की ज्यावेळेला पेंडेमिक, अक्षरशः ती महामारी आपण अनुभवली, हो. त्या कोरोनाच्या महामारीचा शेअर मार्केटवरती काही विपरीत परिणाम झालाय का? किंवा ही जे वाढत गेलाय, तो काही ती सूज होती का खऱ्या अर्थाने ती प्रगती होती? याविषयी एक थोडक्यात तुमचं मी मत. नाही, मी सूज म्हणणार नाही. कारण ना इमर्जिंग मार्केट, आपलं आपलं मार्केट हे इमर्जिंग मार्केट आहे आणि इमर्जिंग मार्केटला कायमच एक आकर्षण असतं आणि त्यामध्ये गुंतवणूक खूप जास्त प्रमाणात होते. काय झालं गेल्या 2 वर्षात अमेरिकेसारख्या जी बलाढ्य राष्ट्र आहेत त्यांनी एवढी लिक्विडिटी मार्केटमध्ये आणली, जवळपास 8 ट्रिलियन म्हणजे 8 लाख कोटी. म्हणजे आपण आता 5 ट्रिलियनचं आपलं स्वप्न आहे, त्याच्यामध्ये 8 लाख कोटीची लिक्विडिटी ऑलरेडी अमेरिका आणि प्लस युरोप सारख्या इतर देशांची जी लिक्विडिटी आहे ती वेगळीच. एवढे पैसे आल्यामुळे ते गुंतवायचे कुठे आणि त्यामुळे ते भारतासारख्या देशातल्या प्रगतीशील राष्ट्रात किंवा जे इमर्जिंग मार्केट्स आहेत तिथे शेअर बाजारात हं. जास्त गुंतवणूक झाली दिसली. त्यामुळे अनपेक्षित असं सगळ्यांना वाटणं साहजिक आहे, की अरे इकडे तर तुम्हाला पॅन्डेमिक दिसतंय, इकडे सगळे लॉकडाऊन चालू आहे आणि शेअर मार्केट मात्र वर चाललंय. तर पहिलं कारण म्हणजे लिक्विडिटी. दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे रिटेल इन्व्हेस्टर याच्यामध्ये खूप आले. म्हणजे ज्याला आपण रॉबिनहूड इन्व्हेस्टर्स, आता ही नवीन संज्ञा आपल्याला मिळाली आहे, कारण ती संज्ञा जुनी आहे, पण आपल्याला त्यावेळी आपण जास्त वापरायला लागलो आणि किंवा फोमो, फिअर ऑफ मिसिंग आउट वगैरे सारख्या ज्या किंवा योलो, यू लिव्ह ओन्ली वन्स वगैरे. सो तशा तशा टाईपच्या ज्या संज्ञा यायला लागल्या आणि त्यामुळे शेअर बाजारात जे अट्रॅक्शन निर्माण झालं. इनफॅक्ट आता जे इकॉनॉमिक सर्व्हे आहे बजेटच्या आधी जो झाला, त्यात पाहिलं असेल की आता 2,29,000 2,29,00,000 सॉरी, एवढे एवढे गुंतवणूकदार अजून वाढले तुमच्या एनएसडी मध्ये नोव्हेंबरपर्यंत, म्हणजे अजूनही वाढले असतील आणि गेल्या 2 वर्षातली फिगर तर खूपच मोठी आहे. हं. त्यामुळे मला असं वाटतं की रिटेल गुंतवणूकदारांचं पार्टिसिपेशन हे खूप मोठ्या प्रमाणात वाढलंय. ही एक खूप चांगली गोष्ट पण आहे, हं. कारण आपण घरी बसून आता तुम्हाला ट्रेड करता येतं, जे पूर्वी शक्य नव्हतं. हं. खूप माहिती तंत्रज्ञानामुळे इतकी माहिती मिळते कंपन्यांची नवीन आणि ह्याचा फायदा या आयपीओने घेतला. म्हणजे मी पुन्हा आयपीओ कडे जातो. याचा बराचसा फायदा, या मार्केट युफोरियाचा फायदा आयपीओने घेतला आणि बऱ्याच कंपन्यांनी याच्यातून पैसे हा, मिळवले. तुम्ही युफोरिया शब्द वापरताय म्हणूनच मला असं वाटतंय खरं तर आता ना, पुढच्या टप्प्यावरती या चर्चेच्या, असं तुम्ही समजा की आपल्याकडे 100 गुंतवणूकदार आहेत आणि त्याच्यातले 30 अत्यंत नवीन येत आहेत, 30 SIP मध्ये गुंतवणूक करतायत आणि उरलेले अतिशय ऍस्ट्यूट गुंतवणूकदार आहेत. तर हे तिन्ही असे वर्ग डोळ्यासमोर ठेवून माझी तुम्हाला विनंती आहे की तिन्ही वर्गांना वेगवेगळे काही स्ट्रॅटेजीज गुंतवणुकीच्या असतील तर तुम्ही आम्हाला तिन्हींना वेगवेगळ्या पद्धतीने समजून सांगा. म्हणजे एक नवीन गुंतवणूकदार असेल, एक 5 वर्षापासूनच गुंतवणूक करत असेल अशी एक व्यक्ती असेल, असा एक क्लास असेल, इन्व्हेस्टर क्लास, आणि तिसरा एखादा क्लास असेल की जे प्रचंड प्रभावीपणे आणि ॲस्ट्यूट आणि अनुभवी असे गुंतवणूकदार असतील. तर तिन्ही गुंतवणूकदार डोळ्यासमोर ठेवून वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज, काही तंत्र आणि मंत्र तुमच्याकडनं अपेक्षित आहेत. मी सांगतो एकच, अनुभवी गुंतवणूकदारांना काही जास्त सांगायची गरज नाही, कारण त्यांना आता नक्कीच कळलं असेल की पेशन्स खूप महत्वाचे असतात. आणि इनफॅक्ट सुनील, म्हणजे आपल्या पोर्टफोलिओचं सुद्धा जर आपण परफॉर्मन्स पाहिला तर असं दिसेल की जेवढे जुने शेअर्स, म्हणजे आपण 2012, 13, 14 मध्ये ज्या इन्व्हेस्टमेंट केलेल्या होत्या त्या कंपन्यांचे शेअरच्या प्राइसेस वाढतच गेल्या. म्हणजे जर फंडामेंटली साऊंड कंपनी जर तुम्हाला अट्रॅक्टिव्ह
मध्ये मिळत असेल तर तुम्ही मध्ये केवळ तो, किंवा आता सुद्धा मला एकदा समजा नवीन IPO मध्ये एखादा शेअर मिळाला किंवा नवीन गुंतवणूकदारांनी किंवा कुठल्याही गुंतवणूक, मी त्यासाठी मी कुठला वर्गवारी करत नाही. एखादी चांगली स्क्रिप्ट मला मिळाली तर आपल्याला कदाचित मोह निर्माण होऊ शकतो, की हा शेअर आता माझा डबल झालाय तर मी विकून टाकतो. आणि एक एक मोठी साईक आहे गुंतवणूकदारांमध्ये, की जेव्हा काही विकायची वेळ येते, तेव्हा आपण जो प्रॉफिट मेकिंग शेअर आहे, ज्याच्यात मला जास्तीत जास्त फायदा झालाय, तोच शेअर पहिला विकतो आणि लॉस मेकिंग शेअर्स आपण ठेवून देतो. म्हणजे थोडक्यात आपण काय करतो, चांगल्या कंपन्या विकतो आणि कचरा ठेवून देतो. हे का? म्हणजे हे बऱ्याच जणांची अशी मेंटॅलिटी असते, की नाही, नाही हा वाढणार आहे म्हणून. शेवटी तो शेअर न वाढता आणि आपण चांगले शेअर्स विकतो आणि मग आपण म्हणतो, "अरे, मी विकलेला शेअर आणखीन नंतर वर गेला" म्हणून. त्यामुळे मला असं वाटतं, की पण आता जेव्हा तुम्ही असे 3 वर्गवारी करता, तर मी सांगेन जे नवीन गुंतवणूकदार आहेत, आता जे पॅन्डेमिकमध्ये सर्वात जे आलेले आहेत गेल्या 2 वर्षातले गुंतवणूकदार, फ्रेश इन्व्हेस्टर्स आपण म्हणूया किंवा रॉबिनहूड इन्व्हेस्टर्स सारखे इन्व्हेस्टर्स जे आहेत, त्यांना त्यांना एक तर IPOचं अट्रॅक्शन मला असं वाटतं, की तुमचं आता हळू कमी व्हायला पाहिजे आणि तुम्ही जे एक्झिस्टिंग, जर त्याच्यात फायदा झालाच असेल, तुम्हाला नक्कीच फायदा झाला असेल कारण इंडेक्स कायम वरचा आहे. तर तुम्ही आता असे शेअर्स रिसर्च करायला पाहिजेत, की ज्याच्यामध्ये तुम्हाला गुंतवणुकीसाठी चांगला व्हावा आणि जो शेअर्स काही मल्टीफोल्ड नी वाढू शकेल. म्हणजे ज्याला आपण म्हणतो, की मल्टी बॅगर. पण अर्थात त्याच्याकरता मल्टी बॅगर शेअर शोधायचा नसतो. म्हणजे मला हा शेअर मल्टी बॅगर होणार आहे म्हणून मी इन्व्हेस्ट होणार असं नसतं करायचं. तर मला खूप एक ना वॉल्टर श्लॉस नावाचा एक गुंतवणूकदार होता. तर त्याची गुंतवणूक, त्यांची जी पद्धत होती ते शेअर्सच्या ऐवजी कंपनीमध्ये गुंतवणूक हा प्रकार. ओके. त्यामुळे मी काय करीन, की ही कंपनी कशी परफॉर्म करते, त्या कंपनीला जर शक्य असेल तर मी त्याची वेबसाईट बघीन. मी त्याचे सगळे गेल्या 10 वर्षाचा परफॉर्मन्स बघीन. येत्या आगामी कालावधीत काय होणार आहे बघीन. पॉलिसी गाईडलाईन्स बघीन, की आता जेव्हा आपण प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये 48,000 कोटी जर आउटले केलेलं आहे किंवा गतिशक्ती योजनेमध्ये आपल्याला आणखीन मल्टीमोडल ट्रान्सपोर्ट किंवा ह्या सगळ्या वाहतुकीचे आणि रस्त्यांवर जास्त भर दिलेला आहे. तर कुठलं क्षेत्र जास्त चांगलं आहे? म्हणजे मला सरळ दिसतं, की इन्फ्रा चांगलं आहे किंवा त्या इन्फ्रा रिलेटेड आणखीन कुठले सेक्टर्स आहेत आणि मग त्या कंपन्यांचा अभ्यास करून मी त्याच्यामध्ये जास्त गुंतवणूक करेन. तर हे पहिलं. म्हणजे मला त्याच्यात एवढंच हवं आहे गुंतवणूकदारांकडून, नवीन गुंतवणूकदारांना एवढंच सांगायचं आहे, की तुम्ही पटापट टर्नओव्हर करू नका. तुमचे शेअर्स टर्नओव्हर करू नका. फास्ट रोलिंग करू नका. थोडे स्थिरतेकडे या. जे गेले 5-6 वर्षातले गुंतवणूकदार आहेत त्यांना मला एवढंच सांगायचं आहे, की तुम्हाला आता हळू पेशन्सचा अर्थ कळायला लागलाय, तेव्हा तुम्ही जे चांगल्या स्क्रिप्ट्स आहेत त्या ठेवूनच द्या. गरज असतील तरच विका. केवळ माझा पोर्टफोलिओ केवळ माझ्याकडे हा शेअर गेले 8 वर्ष पडलाय. आता मी काय करू? आणि याच्यात आता किती दिवस आहे, तो 350% प्रॉफिट आहे रे, पण आता काय आहे? आता कशाला विकू? आता विकून टाकतो आणि दुसरा काहीतरी घेतो. ही खूप चुकीची पद्धत आहे. म्हणजे काही जे चांगल्या स्क्रिप्ट्स आपण गेल्या अनेक वर्षात पाहिल्या असतील. आय हॅव सीन द HDFC हाऊ इट इस ग्रोन. ब्रिटानिया असेल किंवा ही जी कंपन्यांची मी नावं घेतोय, या सगळ्या कंपन्यांनी गेल्या 10-20 वर्षात किंवा 20-25 वर्षांची काही पिडिलाइट सारखी कंपनी असेल, TVS असेल, फिनॉमिनल रिटर्न्स दिलेले आहेत. मला इथे फक्त एक मध्येच मी डिस्क्लेमर देतोय, की मी या कंपन्यांची जी काही नावं घेतोय, याच्यामध्ये माझी गुंतवणूक आहेच असं नाही आणि असली तर ती 1% पेक्षा कमी आहे आणि मला या कुठल्याही कंपन्यांनी किंवा यांनी काही कुठलंही मला बक्षीस वगैरे दिलेलं नाही त्यांची नावं घ्यायला. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जी काही गुंतवणूक कराल, मी काही गुंतवणूक सल्लागार नव्हे आणि ते तुम्ही गुंतवणूक सल्लागाराच्या मदतीने करा. बरोबर. तुम्ही ते तिसऱ्या टप्प्यावर आता सांगताय. हां, तर तिसरे जे जाणकार गुंतवणूकदार आहेत, जाणकार. तर तिसऱ्या जाणकार गुंतवणूकदारांना मला काही सांगायची गरज नाहीये, कारण त्यांच्या ते ऑलरेडी लर्न पेशन्स आय बिलीव्ह आणि जर ते चांगले प्रॉफिटमध्ये असतील आणि चांगला नफा कमवत असतील, तर त्यांनी त्यांची स्ट्रॅटेजी चांगली ठेवावी. फक्त स्टॉप लॉस हे मात्र प्रत्येकाने समजायला पाहिजे. म्हणजे हे तिघांनाही आणि आपल्यासारख्यांनाही सुद्धा, की स्टॉप लॉस ही पद्धती कायम ठेवली पाहिजे आणि मी किती 5% 10% जो काही माझा मी ठरवलं असेल, की मला ह्याच्या खाली मी लॉस सहन करणार नाही. मला असं वाटतं 10% हे ठीक आहे लिमिट आणि त्याप्रमाणे त्यांनी विकून जायला पाहिजे. पण तुम्हाला एखादा शेअर्स म्हणजे फंडामेंटली जर साउंड असेल, तर मात्र तुम्ही एव्हरेज करा. अदरवाईज एव्हरेजमध्ये तुम्हाला नुकसान होतं. पण इफ यू आर शुअर, की मला ही स्क्रिप्ट चांगली आहे आणि आता जर मला खालच्या रेटला मिळते, तुम्ही एव्हरेज करू शकता. बट अदरवाईज ॲज फार ॲज पॉसिबल अव्हॉइड. चांगल्या पद्धतीने तुम्ही तिन्ही वर्गांना समजेल असं स्ट्रॅटेजी सांगितली. पण तरी एक माझा प्रश्न असा मनात उरतो आणि शेअर बाजाराविषयीचा नेहमी एक आक्षेप असा घेतला जातो,
की शेअर बाजार ही एक अशी गुफा आहे किंवा एक वाघाची पिंजरा आहे की ज्यामध्ये आतमध्ये जाणाऱ्यांचे पावलाचे ठसे दिसतात, पण त्यातून बाहेर येणाऱ्यांचे पावलांचे ठसे दिसत नाहीत. याचा अर्थ तो आतमधला शेअर बाजारातला मोठा वाघोबा आहे, तो आतमध्ये गेलेल्यांना गिळंकृत करतो का त्यांना सुखरूप परत बाहेर पण आणतो. ह्याबद्दल एक काय तुमचा रिमार्क आहे? नाही, ह्याबद्दल असं आहे सुधीर, माहितीये का, आपण ज्यांना फास्ट अर्निंग हवं असतं, ज्यांना पटकन पैसे जास्त हवे असतात, ते साहजिक शेअर बाजाराकडे वळतात. कारण आपण नेहमीच म्हणतो की, आणि आता सिरीज आपण सगळ्यांनी पाहिली असेल की मोर रिस्क मोर रिटर्न्स. त्यामुळे गुंतवणूकदाराचं आकर्षण हे कायम मला मॅक्झिमम रिटर्न्स मिळावे असं असतं. आणि मग काय होतं, नेहमी चुकीच्या वेळी आपण गुंतवणूक करतात ते गुंतवणूकदार. जेव्हा मार्केट वर असतं ना, तेव्हा नेमके ते खूप अट्रॅक्ट होतात आणि आपण प्राइस म्हणजे आपण वाटेल त्या किमतीत शेअर्स घेतो. आणि मग जेव्हा मार्केट पडतं, तेव्हा आपण विकतो. आणि मग आपण लॉस पदरात पडून घेतो. खरं म्हणजे हे परफेक्टली उलटं व्हायला पाहिजे. म्हणजे ज्यांनी आता मार्च 20 मध्ये गट्स दाखवले, हम्म. मार्च 20 किंवा मार्च ते मे 2020, त्यामध्ये गुंतवणूकदारांना कमीत कमी 200% प्रॉफिट झाले. ज्या काही शेअर्स तुम्ही घेतलेत त्या सगळ्यांना. त्यामुळेच मला असं वाटतं की अर्थात ज्याच्यातून ज्यांनी ते शेअर्स अजूनही ठेवलेत त्या लोकांचं. ज्यांनी नाही ठेवले त्यांनी प्रॉफिट बुक केला, पुन्हा आले. आता सुदैवाने मार्केट चढ आहे. पण असं आहे की टेक्निकली आता आपण पाहिलं तर कदाचित बघू शकतो की नेक्स्ट वीक मध्ये किंवा काही येत्या आगामी काळात काहीही होऊ शकतं. अमेरिकन फेड रेट जे अपेक्षित आहे की फेड रेट वाढवणार आणि मग त्याचा अनपेक्षित परिणाम, कारण लिक्विडिटी तेवढी मार्केटमधून काढली जाणार आहे. हम्म. त्यामुळे मला असं वाटतं की गुंतवणूकदारांनी ना हा कायम एक विचार करायला पाहिजे की मी जेव्हा कुठल्या वेळेला आज जातोय, अच्छा. मला पिंजऱ्यात जायची वेळ आहे, ती कुठली वेळ आहे. कुठली वेळ? आणि आपल्याबरोबर म्युच्युअल फंडाचे अर्थात तज्ञ आहेत, ते नंतर बोलणारच आहेत. पण एक मला आणखीन एक सांगावंसं वाटतं सुनील, ज्यांना ना ज्यांना मार्केट कळत नाही, ज्यांना शेअर बाजारामधलं कळत नाही ना, त्यांनी म्युच्युअल फंडाचा मार्ग अवलंबावा. आणखीन आता तू मगाशी म्हणाला होतास की अनुभवी जे गुंतवणूकदार आहेत किंवा जे नवीन आहेत, अशा 3 कॅटेगरीज ज्या तुम्ही केल्या होत्या, त्या तिन्ही कॅटेगरीजना एकच माझा सल्ला आहे की म्हणजे मी ते करतोच की तुम्ही किती तज्ञ असला ना, तरी साधारण एक माझा थोडासा हिस्सा मी म्युच्युअल फंडसाठी ठेवतो. कारण प्रत्येक वेळी यू कॅनॉट बी 100% करेक्ट एव्हरी टाइम. आपण ठराविक टीव्ही चॅनल बघतो आणि त्यांच्याकडचं ऐकून आपण त्यांना तज्ञ समजतो. ते तज्ञच असतात. पण ते सांगतात ते प्रत्येक गोष्ट बरोबर असते असं नाही. तर माझी थोडी रक्कम ₹100 जर तुम्हाला सगळं कळत असेल, तरी ₹100 ₹25 मी जर बाजूच्या माणसाला दिले आणि सांगितलं, "बाबा ही गुंतवणूक तू कर." तर कदाचित त्याचे अंदाज, त्याची गुंतवणुकीची पद्धत ही खूप वेगळी असू शकते आणि त्याच्यातूनही तुला चांगले रिटर्न्स मिळू शकतात. त्यामुळे मला असं वाटतं की यू हॅव टू डायव्हर्सिफाय युअर पोर्टफोलिओ विथ इक्विटी ॲज वेल ॲज म्युच्युअल. छान. अजयजी, या चर्चेच्या अगदी शेवटचा माझा एक प्रश्न आहे आणि तुम्ही मगाशी ते डिस्क्लेमर दिलेलंच आहे की आपल्याला काही टिप्स द्यायच्या नाहीये, त्यामुळे थेट आपली नावं कुठली न घेता सुद्धा आमच्या प्रेक्षकांसाठी काही सेक्टर्स तुम्ही जर रेकमेंड करू शकलात की कुठल्या सेक्टर्स आता गुंतवणूक योग्य आहेत, तर त्यातून पण आमच्यासारख्यांना काही मार्गदर्शन मिळू शकेल. नक्की, नक्की. पण याच्या आधी ना सुनील, मला एक सांगायचंय की आता आगामी काळात म्हणजे या येत्या काही कालावधीत हे मार्केट ना खूप दोलायमान राहण्याची शक्यता आहे. म्हणजे त्यामुळे आता बजेट कसंही असं, मी बजेटबद्दल जास्त बोलणार नाही, चांगलं वाईट असं मला काही सांगायचं नाहीये. पण एक सातत्य दिसतं आपल्याला की आपण मोर पुश देतोय इन्फ्रास्ट्रक्चर. गेले 3 वर्षातून ते आपल्याला दिसलेलं आहे आणि आता सुद्धा ज्या काही ते गतिशक्ती योजना असेल, प्रधानमंत्री आवास योजना असेल, किंवा त्या 5 नद्या जोडण्याचा प्रकल्प असू शकेल किंवा डिजिटलायझेशन आणि पोस्ट ऑफिसेस, जवळपास 1.5 लाख पोस्ट ऑफिसेस बँकांमध्ये त्यांचं बँकांसारखे काम करायला लागतील आणि त्यामुळे त्यांचं मला असं वाटतं की विस्तारीकरण अगदी तळागाळातल्या लोकांपर्यंत जाऊ शकेल. तर पण कन्झम्पशन वाढणं गरजेचं आहे एकीकडे, हे खूप महत्वाचं आहे. पण तरी सुद्धा मला असं वाटतं की सेक्टर्स आपण गेलो तर मला इन्फ्रास्ट्रक्चर हे गेली 3 वर्ष सातत्याने दे आर डुइंग वेल. त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर मी कंपनी म्हणत नाही. तर इन्फ्रास्ट्रक्चर आणि त्या इन्फ्रास्ट्रक्चरला रिलेटेड सगळे सेक्टर्स. मग त्याच्यामध्ये पेंट आलं. ओके. तर पेंट हे कदाचित एफएमसीजी पण असू शकतं, पण जे इन्फ्रास्ट्रक्चर किंवा टाईल्स आल्या तुमच्या, सिमेंट आलं. हे जे सेक्टर जे इन्फ्रास्ट्रक्चरला पूरक आहेत, ते ऊर्जा, आता जी गेली 2 वर्ष जर आपण पाहिलं तर आता पॉवर सेक्टर इज डुइंग एक्स्ट्रीमली वेल आणि डिजिटलायझेशनमुळे आयटी, सोलर सेक्टर, हे जे सगळे या आणि एक सर्वात महत्वाचं मला असं वाटतं बजेटमध्ये जे चांगलं केलंय त्यांनी की स्टार्टअपसाठी
जे पुन्हा प्रोत्साहन अजून 1 वर्ष चालू राहणार. ते कदाचित पुढच्या वर्षी पण वाढवतील. मला अपेक्षा होती 2025 पर्यंत. ते कदाचित चालू राहील आणि एम-एस-एम-ईला सुद्धा त्यांनी प्रोत्साहनपर अजून 1 वर्षाची मर्यादा वाढवून दिलेली आहे. ह्या सगळ्याचा एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट त्यामुळे मार्केटमध्ये मला डायरेक्टली असं काही अर्थसंकल्पाने दिलं नसलं तरी इनडायरेक्टली हे जे पुश देणारं जे बजेट आहे, त्यामुळे मला असं वाटतं की इन्फ्रा आणि हे बाकीचे सेक्टर, त्याला रिलेटेड सेक्टर हे कदाचित खूप जास्त चांगलं करू आणि शिवाय बंदरं म्हणजे पोर्ट्स हे सुद्धा म्हणजे पोर्ट असेल, रोड असेल, ह्या टाईपचे सगळे सेक्टर्स. अजयजी, फार फार आपले आभार, धन्यवाद. खूप थोडक्या शब्दांमध्ये तुम्ही एक मोठा आवाका आमच्या समोर उलगडून दाखवलात. तुम्ही आमच्या बरोबर लॉग इन राहायचे, कारण तुमच्यासाठी अनेक प्रश्न सुद्धा आलेले आहेत प्रेक्षकांचे. ते 3ऱ्या टप्प्यात आपण घेणार आहोत. पण नक्की. आताच्या या टप्प्यापर्यंत आपले मनपूर्वक आभार. 2ऱ्या टप्प्यावरती लगेच आपण शैलेंद्र दीक्षित साहेबांकडे जाऊया. शैलेंद्र दीक्षित साहेब, आपलं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत आहे. म्हणजे प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगतो, दीक्षित साहेब हे मूळचे मेकॅनिकल इंजिनियर. त्यांनी त्याच्यानंतर MBA केलं मार्केटिंगमध्ये आणि आदित्य बिर्ला सन लाईफ म्युच्युअल फंडाचे ते आता झोनल मॅनेजर इन्व्हेस्टर एज्युकेशन, म्हणजे जे आता हा कार्यक्रम चालतोय तो त्यांच्याच काय म्हणतात त्या नेतृत्वाखाली चालतोय. शैलेंद्र दीक्षित, आपलं मनपूर्वक स्वागत. आपण आधी पण आमच्या बरोबर नेहमी काम केलेलंच आहे. आजच्या या कार्यक्रमामध्ये, विशेष कार्यक्रमामध्ये मी स्वागत करतो आणि थेट विनंती करतो की तुम्ही पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या मार्फत आमच्याशी संवाद साधावा आणि त्यानंतर परत एकदा आपण प्रश्नोत्तरांसाठी भेटणार आहोत. दीक्षित साहेब. थँक्यू सुनील सर आणि थँक्यू अजय सर. खूप छान माहिती तुम्ही आतापर्यंत प्रोव्हाइड केलीत आणि ओव्हरऑलच इक्विटी सध्या खूप हॉट आहे. सगळीकडे बस इक्विटीचाच आहे आणि लोकसत्ताचे धन्यवाद की तुम्ही हे सेशन आज ठेवलंय. लोकसत्ताचा वाचक नेहमीच खूप चोखंदळ असतो आणि ते ऑलवेज लुक फॉरवर्ड टू सच एंगेजमेंट. तो लोकसत्ताचे पण धन्यवाद हा सेशन ऑर्गनाईज केल्याबद्दल. तर आता मी थोडंसं इक्विटी बद्दल बोलणार आहे. आता अजय सरांनी खूपच टेक्निकली आपल्याला चांगली माहिती दिली. मी थोडी माहिती देईन ओव्हरऑल इक्विटीमध्ये का आपण निवेश करायचं, त्याच्या मागची कारणं काय आहेत आणि शुअरली जर का आपण लॉंग टर्मचा विचार केला तर त्यामध्ये इक्विटी हे अनिवार्य आहे. म्हणजे जर का तुम्ही बघितलं की तुमच्या पोर्टफोलिओमध्ये जर का आपण म्हणलं तर अनिवार्य होऊन जाते इक्विटीचं अलोकेशन करणं. तर ते का, कसं करायचं, त्याच्या मागची काय कारणं आहेत, सम हिस्टॉरिक डेटा तो आपण बघणार आहे. एक छोटंसं प्रेझेंटेशन आहे 4-5 स्लाइड्सचं, ते मी दाखवीन आणि मग आय थिंक त्याच्यानंतर आपले Q&A असतील. तर जस्ट गिव्ह मी अ मिनिट, मी माझं प्रेझेंटेशन शेअर करतो. आता जस्ट बजेट झालेलं आहे आणि बजेटमध्ये आपण सगळ्यांनी शब्द एक ऐकला तो म्हणजे अमृत पर्व. तर अमृत पर्व तर नक्कीच आहे. पुढचे 25 वर्षाचा प्लॅन या बजेटमध्ये केलेला आहे असं आपण ऐकलं. पण ते अमृत पर्व जर का आपण म्युच्युअल फंडच्या हिशोबाने किंवा निवेशच्या हिशोबाने जर का बघितलं तर ते अमृतचा काय अर्थ आम्ही सांगू शकतो तुम्हाला एक ॲब्रिव्हिएशन फॉर्म म्हणजे. तर त्यांना आपण सुरुवात करू की अमृत पर्व म्हणजे तुम्हाला जर का पुढचे 25 वर्ष ते सेक्टर ऑफ वेल्थ अमृत जर का पाहिजे असेल तर त्याच्यासाठी काय करावं लागेल. तर ए फॉर ऍसेट अलोकेशन, की ऍसेट अलोकेशन खूप महत्वाचं आहे की फक्त इक्विटी किंवा फक्त डेट, फक्त गोल्ड, रिअल इस्टेट असं न करता जसं आपल्या स्वास्थ्यासाठी आपण एक चांगलं बॅलन्स्ड डायट मेंटेन करतो, त्याच प्रकारे इन्व्हेस्टमेंटमध्ये पण आपल्याला एक बॅलन्स्ड अप्रोच ठेवायला पाहिजे. म्हणून ऍसेट अलोकेशन इज इम्पॉर्टंट. सगळे 4ही ऍसेट्स जे जनरली इन्व्हेस्ट करतात सगळे इन्व्हेस्टर ते महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये रिबॅलन्सिंग ऍज पर युअर रिस्क. एम फॉर म्युच्युअल फंड सही आहे, कारण की म्युच्युअल फंड मध्ये तुम्हाला सर्व काही मिळतं. आज तुम्हाला आता कमॉडिटीज, गोल्ड आणि सिल्वर पण आता सुरू झालंय म्युच्युअल फंड प्लॅटफॉर्मवर. इक्विटी आहे, डेट आहे, हायब्रिड आहे, इक्विटी आणि डेटचं कॉम्बिनेशन आहे, इक्विटी डेट गोल्डचं कॉम्बिनेशन आहे. तर सर्व प्रकारचे इन्व्हेस्टमेंट आणि ऍसेट अलोकेशन तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये करू शकता. तर अमृत पर्व मधला एम हा म्युच्युअल फंड साठी, आर फॉर रिस्क मॅनेजमेंट, की आपण कुठे इन्व्हेस्ट करताना पहिला आपण रिस्क घेतो, रिटर्न्स नंतर येतात. फर्स्ट इज द रिस्क अँड देन द रिटर्न्स हॅपन. रिस्क घेतली म्हणून रिटर्न्स येतात अशी गॅरंटी नो गॅरंटी. तो रिस्क घेताना ते रिस्क समजून घेणं खूप महत्वाचं आहे. सो आफ्टर आर विल कम यू इज अंडरस्टँडिंग अँड अपग्रेड, की तुम्ही कॉन्स्टंटली अपग्रेड करायला पाहिजे स्वतःचं नॉलेज. तुम्हाला समजायला पाहिजे की तुम्ही कुठे जिथे निवेश करताय
त्या ऍसेट क्लासमध्ये किंवा त्या पर्टिक्युलर फंडमध्ये, त्या पर्टिक्युलर स्टॉकमध्ये एक्झॅक्टली तुम्ही कशात, जसं आता अजय सर म्हणले की स्टॉकमध्ये, कंपनीमध्ये आपण निवेश करतो. तर ते जर का समजून घ्या खूप महत्वाचं आहे आणि अपग्रेड करणं, कारण की थिंग्स आर चेंजिंग व्हेरी रॅपिडली. गेल्या दशकात जे आपण बदल बघितले ते गेल्या कदाचित 100 वर्षात आपण नाही बघितले. त्यामुळे अपग्रेड करणं महत्वाचं आहे आणि सर्वात शेवटचं म्हणजे टी इज टेक ऍक्शन. की आपण सर्व प्रकारची चर्चा केली, विचार केला, विमर्श केला, सगळं विचार करून झाला. पण जर का ऍक्शन घेतली नाही, इफ यू आर सिटिंग ऑन द फेन्स, जर का आपण ऍक्शनच घेतली नाही तर मग काही फायदा नाही आहे कुठल्याही गोष्टीचा. त्यामुळे ह्या 5 गोष्टी जर का केल्या आपण, ऍसेट अलोकेशन, म्युच्युअल फंड, रिस्क मॅनेजमेंट, अंडरस्टँडिंग, अपग्रेड अँड टेक ऍक्शन, तर अमृत पर्व आपल्याला स्वतःच्या निवेशमध्ये देखील निश्चितच आणता येईल. सो दॅट इज व्हॉट आय वुड लाईक टू शेअर इन द बिगिनिंग. आपण इक्विटीमध्ये जेव्हा निवेश करतो तेव्हा आपण नेहमी म्हणतो की निवेश का करायचा. तर सहसा इन्व्हेस्टर म्हणतात की आम्हाला वेल्थ क्रिएट करायचं, आम्हाला भरपूर रिटर्न पाहिजे. ठीक आहे, पण रिटर्न पाहिजे तर पहिल्यांदा रिस्क घ्यावी लागते, जसं मी म्हणलं. तर इक्विटीमध्ये रिस्क आहे किंवा कुठल्याही ऍसेट क्लासमध्ये जेव्हा तुम्ही रिस्क घेता तर त्याच्यात व्होलॅटिलिटी ऑटोमॅटिकली येते. फर्स्ट स्टेप इज रिस्क, आणि कुठलेही ऍसेट रिस्की म्हणलं की त्यात व्होलॅटिलिटी आली. जे ऍसेट रिस्की नसतात त्यात व्होलॅटिलिटी नसते. पण त्यात समस्या काय येते की आपण इन्फ्लेशन बीट नाही करू शकत, महागाई बीट नाही करू शकत. की आज तुम्ही जर का धरून त्याला एफडी मध्ये पैसे ठेवले, 5% व्याज मिळतोय हातात, पोस्ट टॅक्स 3.5 मिळत आहेत, महागाई 6% धरून चालत, तर जी गोष्ट आज 100 रुपयाला आहे ती पुढच्या वर्षी 106 रुपयाची होईल आणि तुमचे 100 रुपये पुढच्या वर्षी वाढून 103 रुपये 50 पैसे होतील. तर तुम्ही 2.5 रुपयाला तुम्हाला शॉर्टफॉल होईल. तुमच्या पॉवर जी पैशाची आहे ती कमी जाईल एका वर्षात 2.5 रुपये. जी गोष्ट आज तुम्ही घेऊ शकताय ती पुढच्या वर्षी घेऊ नाही शकणार. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्ही इन्व्हेस्ट करताना हे उद्देश ठेवायला पाहिजे की इन्फ्लेशन बीट करायचं, महागाईला बीट करायला पाहिजे कन्सिस्टंटली. आणि जेवढ्या एक्सटेंडने, जेवढ्या मात्राने तुम्ही बीट कराल महागाईला, तेच तुमचं वेल्थ क्रिएशन असणार. की महागाई 6% तुम्हाला रिटर्न 10% मिळाले तर ते 4% इज युअर वेल्थ क्रिएशन. महागाईच्या बरोबर रिटर्न मिळाले तर तुमचे ते पैशाची अवस्था जैसे थे आहे, त्याची पॉवर किंवा त्याची खरेदी करण्याची क्षमता आहे जी जैसे थे आहे. तर इन्फ्लेशनच्या एक्सेस मध्ये जे रिटर्न मिळतात तेच तुमचं वेल्थ क्रिएशन. तर हे पहिला उद्देश ठेवा की इन्फ्लेशनला बीट करायचंय. ते बीट करताना आपल्याला व्होलॅटिलिटी इक्विटीमध्ये मिळेल. ती व्होलॅटिलिटी मॅनेज करायची असेल तर तुम्हाला ऍसेट अलोकेशन किंवा एसआयपी हे सर्वात उत्तम प्रकार आहे. हे सर्वात उत्तम प्रकार आहे. पण इक्विटीमध्ये निवेश करताना सर्वात पहिल्यांदा लक्षात ठेवा की इक्विटी हे चालतं. यू आर द ड्रायव्हिंग फोर्स. एक कन्झम्पशन क्लॉक आहे तुमच्या समोर जे तुम्हाला दिसतंय की सकाळी 6 ते रात्री 9 झोपेस्तोवर तुम्ही गोल्ड, प्रोडक्ट, सर्व्हिसेस कन्झ्युम करताय, पण तुम्ही ब्रँड्स पण वापरताय. तुम्ही ब्रँड्स पण वापरताय. आणि जेव्हा आपण म्हणलं की महागाईला तुम्हाला बीट करायचं, महागाईपेक्षा रिटर्न तुमचे परतावा जास्ती पाहिजे, तर तो कसा येऊ शकतो? ही महागाई कोणाच्या खिशात जाते? या सगळ्या ब्रँड, या सगळ्या कंपन्यांच्या खिशात जाते. त्यामुळे जर का महागाईला बीट करायचे, जे आपण म्हणतो काट्याने काटा काढायचा, की ज्या कारणाने महागाई होती, पण महागाई जिथं बेनिफिट करते या कंपन्यांना, तर का ना तिथेच निवेश करायचा. आणि आपण कुठे निवेश करतो? ज्या सगळ्या कंपन्यांमध्ये इक्विटीमध्ये त्यातच निवेश करतात म्युच्युअल फंड स्कीम्स. तर एक लक्षात ठेवा की तुमच्या कन्झम्पशननीच महागाई वाढते, पण तुमचं जे कन्झम्पशन आहे त्याने या सगळ्या कंपन्यांना फायदा होत आहे. अगदी सकाळी टूथपेस्ट घ्याल, तुम्ही ब्रॉडबँड वापराल, ट्रॅव्हल कराल, टोल नाक्याला पैसे भराल, कुठली गाडी चालवताय, कुठं पेट्रोल भरताय, जे काही तुम्ही कन्झम्पशन करताय त्यांना या कंपन्या चालतात. तर जर का तुम्हाला महागाईची झळ बसते, तर ह्या महागाईचा फायदा या सगळ्या कंपन्यांना होतोय. त्यांच्या टॉप लाईन आणि बॉटम लाईन मध्ये, म्हणजे त्यांचा सेल्सची मात्रा वाढायला आणि त्यांचं प्रॉफिट वाढायला. तर महागाईला काट्याने काटा काढायचा असेल तर इक्विटी हा त्यातला सर्वात जास्त चांगला पर्याय. पण जर का आपल्याला माहिती नाही की कुठला स्टॉक चांगला आहे, कुठला स्टॉक वाईट आहे, तर तुम्ही म्युच्युअल फंडला या. तिथं फंड मॅनेजर असतो, तो मॅनेज करून देतोय तुम्हाला. 50 स्टॉक्स, 60 स्टॉक्स, 40 स्टॉक्स, डिपेंड्स किती स्टॉकचा पोर्टफोलिओ आहे. तर डायव्हर्सिफिकेशन पण आहे त्याच्यामध्ये. आणि जर का तुम्हाला टायमिंग तर माहित नाही की आज मार्केट 60,000 ला बरोबर आहे का मार्केट 40,000 ला बरोबर होतं, तुम्ही एसआयपी करा. तुम्ही सगळ्या स्तरांवर निवेश करत राहता आणि सगळ्या स्तरांवर निवेश केला तर तुम्हाला फायदा होतो एसआयपी मध्ये. तर जी व्होलॅटिलिटी तुमचा एक लमसम इन्व्हेस्टमेंट, वन टाइम इन्व्हेस्टमेंट मध्ये शत्रू आहे, ती एसआयपी मध्ये तुमचा मित्र होऊन जाते. ते तुम्हाला समर्पक किंवा पूरक होऊन जातं तुमच्या इन्व्हेस्टमेंटला एसआयपी करायला. आणि लॉंग टर्म गोल्स अचीव्ह करायला पण मदत होते की आज मला एक 10 वर्षांनी 50 लाख पाहिजेत, पण आता माझ्या खिशामध्ये काही 25 लाख नाहीयेत एक एफडी मध्ये पैसे ठेवून डबल करायला 10 वर्षांनी किंवा तसं काही. तर त्याच्याऐवजी आपण एसआयपी करू शकतो. त्या एसआयपीचं कॅल्क्युलेशन तुम्हाला करावं लागेल बेस्ड ऑन किती रिटर्न्स आणि किती अमाऊंट टाकायची. एक्स अमाऊंट ऑफ रिटर्न्स आणि वाय अमाऊंट ऑफ एसआयपी केली तर आपल्याला किती पैसे मिळू शकतात. की 12% जर का आपण रिटर्न धरून चालला 10 वर्षाचा, तर पैसे लगभग डबल होऊन जातात एसआयपी मध्ये. पण 12ची काही गॅरंटी नसते. मग तुम्ही ऍसेट अलोकेशन करून ठरवायला पाहिजे की किती रिटर्न अपेक्षित आहे आणि कितीची एसआयपी करायला पाहिजे. 10,000 ची एसआयपी केली, 12 लाख निवेश होतील 10 वर्षात, 12% रिटर्न मिळाले तर त्याचे 24 लाख होतात.
मग 50 लाख पाहिजे तर 20,000ची एसआयपी करायला पाहिजे का? पण हे तुम्ही लॉंग टर्म गोल अचीव्ह करायला पहिलं लक्षात ठेवा की इक्विटी मार्केट हे तुमच्यामुळेच चालते. यू आर द ड्रायव्हिंग फोर्स. आता हे मी नुसतं म्हणतोय म्हणून तुम्ही मान्य करू नका. त्याचा डेटा आहे तुमच्यासमोर. गेले हे 30 वर्षाचा सेन्सेक्स आणि जीडीपीचा आहे, की जसं जसं जीडीपी वाढलेलं आहे आपलं तसं तसं सेन्सेक्स वाढलंय. आता जीडीपी मध्ये जीडीपी खूप मोठी संख्या आणि सेन्सेक्स मध्ये 50च कंपन्या आहेत. तर तशी तफावत आहे बघायला गेलं तर, की 50 कंपन्या आहेत, सगळ्या जीडीपीचं कसं रिप्रेझेंटेशन करू शकतात. पण कुठं ना कुठं त्यांचं कोरिलेशन स्ट्रॉंग आहे. गेली 30 वर्ष आपण बघतोय, की जे 90चा दशक होता ज्यात भारताने जास्त लिबरलायझेशन सुरू केलं, तेव्हा ग्रोथ आपली फार स्ट्रॉंग नव्हती. तर तेव्हा मार्केट पण फ्लॅट होतं, जीडीपी पण फ्लॅटिशच होतं. पण गेल्या 20 वर्षांमध्ये आपण जी ग्रोथ बघितलेली आहे, खास करून आयटी सेक्टर, मग मॅन्युफॅक्चरिंग, कन्झम्पशन एक एक करत करत सर्व्हिसेस सेक्टर वाढ आपण बघितली. तर ती वाढ होताना जसं जसं जीडीपी वाढलाय तसं तसं कंपन्यांचा टॉप लाईन आणि बॉटम लाईन वाढलाय आणि तसं तसं मार्केट वाढलं. तुम्ही बघताय 2008 साली जे मार्केट पडलं होतं तेव्हा जीडीपी फ्लॅट होता त्या वर्षी. सबप्राईम क्रायसिस झाला होता. किंवा 2 वर्षापूर्वी मे 2020ला एप्रिल मे 2020ला जे मार्केट पडलं होतं, की काय होणार त्याची गॅरंटी नव्हती पुढं. कोविड क्रायसिस जेव्हा सुरू झाला होता. तर तेव्हा पण मार्केट पडलं होतं, की जीडीपी कसं वाढणार आहे माहित नाही आणि त्या वर्षी जीडीपी कॉन्ट्रॅक्ट पण झालं. फर्स्ट टाईम इन अ लाँग टाईम. इन मे बी 40-50 इयर्स जीडीपी निगेटिव्ह टेरिटरीमध्ये गेलं. म्हणजे निगेटिव्ह ग्रोथ झाली. पण यावर्षी परत इट बाउन्स बॅक व्हेरी वेल. तर जसं जीडीपी वाढलाय तसं तसं मार्केट नेहमी वाढत गेलं. तर 2 गोष्टी लक्षात ठेवा. तुम्हीच मार्केटचे कर्ते-करविता. तुम्ही कन्झ्युम करताय म्हणूनच या सगळ्या कंपन्या चालतायत आणि तुम्ही कन्झम्पशन करताय म्हणून जीडीपी वाढतंय. जीडीपी जसं वाढतंय तसं सेन्सेक्स. तर ही पहिली गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, की मार्केट हे तुमच्यामुळेच आहे. तुम्हीच या मार्केटचे चालवणारे आहात. तर व्हिज्युअलाइज करा, की एक घोडा आहे ज्याला चारा आणि पाणी तुम्ही देताय. पण त्या घोड्यावर तुम्हाला बसता येत नाही. ते घोडा म्हणजेच इंडियन मार्केट आहे किंवा इंडियन इकॉनॉमी. पण चारा पाणी तुम्हीच देताय म्हणजे तुम्हीच त्याला खाद्य पुरवताय, त्याला तुम्ही स्ट्रॉंग करताय. पण त्याच्यावर बसायला तुम्हाला येत नाही. तर तो घोडा आम्ही एका बग्गीला लावलाय. त्या बग्गीचं नाव आहे म्युच्युअल फंड. तुम्हाला काही नाही करायचंय. तुम्हाला यातून फक्त बसायचंय. ती तुम्हाला तुमच्या डेस्टिनेशन पर्यंत किंवा गोल पर्यंत घेऊन जाईल. ॲज सिंपल एज दॅट. फक्त ते व्हिज्युअलाइज करा. त्या घोड्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करताय आणि त्याला चारा पाणी तुम्हीच देताय. मग काय हरकत आहे त्याच्यामध्ये निवेश करायला? तर लाँग टर्म डेटा इज सपोर्टिंग द मार्केट. शॉर्ट टर्ममध्ये व्होलॅटिलिटी राहते. पण ॲज लाँग एज यू बिलीव्ह इन द इंडिया ग्रोथ स्टोरी लाँग टर्मसाठी तर नक्कीच इक्विटी खूप उपयुक्त आहे. इन्फ्लेशनला, महागाईला बीट करायला आणि मार्केट चालताना 3 गोष्टी कुठलाही स्टॉक असेल किंवा मार्केट असेल, हे चालताना 3 गोष्टीकडे बघणं खूप महत्वाचं आहे. की पॉप्युलेशन, की देशाचं पॉप्युलेशन येणाऱ्या दशकात वाढणार आहे का कमी होणार आहे? आय एम शुअर एव्हरीवन बिलीव्ह, आय एम शुअर इथं असलेले सगळे 700+ लोकांचा नक्की स्ट्रॉंग विश्वास आहे, की पुढच्या दशकामध्ये देशाचं जी लोकसंख्या आहे ती वाढणारच वाढणार. दुसरं म्हणजे तुमचं कन्झम्पशन वाढणार आहे की नाही? आय एम शुअर एव्हरीवन विल एग्री की सगळ्यांचं कन्झम्पशन वाढणार आहे आणि जी गोष्ट तुम्ही कन्झ्युम करताय त्याची किंमत वाढणार आहे की नाही? अगदी साधं उदाहरण घ्या, कुठल्या नूडलची कंपनी आहे ती मल्टीबॅगर आहे. ती का मल्टीबॅगर आहे? तर गेल्या 10 वर्षात भारताची लोकसंख्या वाढली आहे आणि जितके लोकं ते नूडल खातायत तेही वाढलेत आणि किती नूडल्स तुम्ही खातायत तेही वाढले. कारण आता ते नूडल टपरीवर पण मिळायला लागलेत रोड साईडला. आधी आपण फक्त घरी खायचो महिन्यातून 1-2दा. आता दररोज खातोय रोड साईडला. इट बिकम स्ट्रीट फूड नाऊ. आणि त्याची किंमत वाढली आहे. ₹10 पाकीट होतं ते आज ₹12 झालंय. पण त्याचं ग्रॅम वेटेज कमी झालंय. 100 ग्रॅम मिळायचे ₹12 ₹10 आता 70 ग्रॅम ₹12 मिळतात. त्यामुळे त्यानं पण 7% महागाई म्हणजे 7% त्यांनी पण त्याचा रेट वाढवला गेले 10 वर्षात. त्याच्यामुळे ती कंपनी मल्टीबॅग आहे. त्याच्यावर टेलिकॉम सारखं क्षेत्र असेल, पॉप्युलेशन वाढतंय, कन्झम्पशन वाढतंय, डेटा आपण कन्झ्युम करतोय. पण त्याच्या किमती खाली गेल्यात. त्यामुळे टेलिकॉमनी फारशी वेल्थ क्रिएट नाही केली. त्यामुळे कुठलाही स्टॉक किंवा सेक्टरमध्ये ह्या 3 गोष्टी जर का त्याला मदत करत असतील किंवा पॉझिटिव्ह असतील, तिन्ही गोष्टी टिक मार्क येस, येस, येस आहे. त्या सेक्टर किंवा स्टॉकला तर तो नक्कीच लाँग टर्म मध्ये वेल्थ जनरेट करतो आपल्यासाठी. शॉर्ट टर्म मध्ये व्होलटाईल असू शकतो, पण जर काय तिन्ही गोष्टी त्याला पूरक असतील, टिक मार्क पॉझिटिव्ह असेल तर नक्कीच तो सेक्टर आणि स्टॉक चांगला डिलिव्हर करतो. तसं मी म्हणलं की जसं आपण कन्झ्युम करतो त्याच्यामागे दुसरं एक कारण आहे जीडीपी वाढाबरोबर, ते म्हणजे आपलं जे इन्कम आहे, पर कॅपिटा इन्कम जो आहे तो वाढतो. परत तुम्ही बघा जे 90चं दशक होतं त्यात पर कॅपिटा इन्कम काय फारसा नव्हता आपला. ग्रोथ वॉज नॉट व्हेरी हाय. त्यामुळे आपण कन्झ्युम पण जास्ती करत नव्हतो. आणि जसं आपले इन्कम वाढलं, पगार आपले वाढले, तसं आपण जास्ती कन्झ्युम करायला लागलो. त्यात 2 प्रकारे कन्झम्पशन आहे, की धरून चला तुम्ही एक 20 वर्षापूर्वी गाडी घ्यायचा, ते एखादी कुठेतरी मोपेड किंवा बाईक घ्यायचा. आज 20 वर्षानंतर तुम्हाला मोठी कार घ्यायची आहे, ब्रँडेड गाडी घ्यायची 40-50 लाखाची. तर तुम्ही अपस्किल केले म्हणजे अपग्रेड केलं तुम्ही स्वतःला, की टू व्हीलर पासून तुम्ही मोठी गाडी घेण्यापर्यंत तुमची मजल गेली आहे, कारण तुमची इन्कम वाढली गेली 20 वर्षात. आणि दुसरं जसं मी आता उदाहरण दिलं, जी गोष्ट तुम्ही आधी ₹10 घेत होता, ती गोष्ट आता तुम्ही ₹20 घेताय. कदाचित तेवढंच तुम्ही कन्झ्युम करताय.
तर दोन्ही गोष्टींसाठी एक महत्वाचं आहे की तुमच्या खिशात पैसे असायला पाहिजे. आणि त्या खिशातले पैसे आपल्या नक्कीच वाढलेले आहेत. आपण सगळ्यांचा स्वतःचा अनुभव आहे की ती जी महागाई आपण म्हणतो महागाई वाढली. ती महागाई तेव्हाच वाढू शकते जर का तुम्ही पे करू शकता. तुमच्या खिशात पैसे नसेल तर महागाई वाढण्याची शक्यता फार नाही. तुमची पेइंग कॅपॅसिटी आहे ते बघूनच समोरचा चार्ज करू शकतो तुम्हाला. की कोविडच्या आधी एक रस्त्यावरचं सँडविच धरून त्याला ₹40 असायचं, त्याचं ₹60 झालंय, ₹70 50% 60% का वाढू शकतात ते? पण तेवढं तुम्ही पे करू शकता म्हणून तो वाढू शकतो. तुमची शक्यता नसेल तर तो वाढू शकत नाही किंमत. तर हे पण खूप लक्षात ठेवण्याचं महत्वाचं आहे, की जोपर्यंत जीडीपी वाढतोय, आपलं इन्कम वाढतंय, ॲज लाँग एज यू बिलीव्ह इन द इंडिया ग्रोथ स्टोरी, 2 गोष्टी होणार आहे. जीडीपी वाढणार आहे, तुमचं इन्कम वाढणार, त्याच्याबरोबर महागाई वाढते आणि इंटरेस्ट रेट्स खाली चाललेत. तर अशा वेळी इक्विटीमध्ये निवेश करणं हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे लोकं जेव्हा म्हणतात, की आता मार्केट 60,000 आहे, मी इन्व्हेस्ट करू का नाही? तो प्रश्न बरोबर नाही. मार्केट 60,000 आहे, तर मी माझ्या 100 पैकी किती रुपये इन्व्हेस्ट करू इक्विटीमध्ये? 80% इन्व्हेस्ट करू, 50% इन्व्हेस्ट करू, 40 करू, 60 करू, किती टक्के करू हे महत्वाचं आहे. कारण बाकी आता फारसे तुम्हाला ऑप्शन्स राहिलेले नाहीयेत, की जिथं तुम्ही भरपूर निवेश करून महागाईला कन्सिस्टंटली बीट करू शकता. त्यामुळे नेव्हर आस्क द क्वेशन, की 60,000 ला इन्व्हेस्ट करू का 50,000 ला इन्व्हेस्ट करू? किती इन्व्हेस्ट करायला पाहिजे? हा प्रश्न महत्वाचा आहे आणि त्याच्यासाठी तुमची रिस्क ॲपेटाईट, तुमचं ओव्हरऑल पोर्टफोलिओ ह्या बाकी गोष्टी महत्वाच्या आहेत. पण इक्विटीला अव्हॉइड करायचं नाही. अगदी रिटायर्ड पर्सन जरी असेल, की 60 झाल्यात आम्ही रिटायर झालोय, आमचं कॉर्पस तयार झालाय. पण एकदम सेफ ऑप्शनमध्ये तुम्ही ठेवाल, तर आजच्या घडीला तुमचे खर्च वाढत जात आहेत आणि व्याजदर कमी होत आहेत. कदाचित तुम्हाला तुमच्या कॉर्पसमधनंच पैसे बाहेर काढावे लागतात. इव्हन फॉर अ रिटायर्ड पर्सन नो इक्विटी इज नॉट अन ऑप्शन. इक्विटी हे असायलाच पाहिजे. इक्विटी असायलाच पाहिजे. पण तुमचं इन्कम थांबलं, तुमचा खर्च थांबत नाही. महागाई की तुम्ही तुमचा खर्च कमी झाला म्हणून थांबत नाही. तर अशा वेळेस लक्षात ठेवा, जीडीपी ग्रोथ, इन्कम ग्रोथ अँड यू बीइंग द कन्झ्युमर ड्रायव्हिंग द ग्रोथ, इक्विटीमध्ये सगळ्यांनी नक्की निवेश करावा. जसं मी म्हटलं, की कुठल्या गोष्टी मार्केटला चालवतात हे महत्वाचं आहे. अजय सरांनी आता त्याच्याबद्दल सांगितलं. एक आहे लिक्विडिटी, फंडामेंटल्स आणि सेंटिमेंट. तर लिक्विडिटीमध्ये मार्केटमध्ये पैसा अवेलेबल आहे. तर काही प्रश्न पण आले होते, की एफ-आयचा फ्लोमुळे मार्केट वर जातंय किंवा खाली जातंय. बरोबर आहे ते. आणि तुम्हाला थोडे आकडे देतो, की एप्रिल आणि मार्चमध्ये 2020ला 2 वर्षापूर्वी जेव्हा मार्केट पडलं होतं, जेव्हा कोविड जस्ट सुरू झाला, तेव्हा एफ-आयआयनी इंडियन मार्केटमधनं 72,000 करोड काढले. 72,000 करोड इंडियन इक्विटीजमधनं काढले. 40,000 डेट मार्केट्समधनं काढले. तर मार्केट 42 वरनं 26ला आलं होतं. आताही त्यांनी काढले मागच्या वर्षी, तरी मार्केट का नाही पडलं? त्याचं पण कारण परत तुम्ही सगळे लोकं आहात. तुम्ही सगळे इन्व्हेस्टर्स आहात. तुमच्या सगळ्यांच्या एस-आय-पी चालू आहेत. आणि मी तुम्हाला सगळ्यांना अगदी मनापासून धन्यवाद देतो, की तुम्ही एस-आय-पी केली. त्याने एक खूप मोठी मूव्हमेंट तयार झाली. खूप मोठी मूव्हमेंट तयार झाली आहे. आणि त्याला आपण म्हणतो एस-आय-पी बुक, की आज तुम्ही ₹1,000 ची एस-आय-पी केली, मी ₹1,000 ची एस-आय-पी केली. असे 100 लोकांनी केले तर 1,00,000 झाले. आपण सगळे मिळून 1,00,000 टाकणार मार्केटमध्ये, म्हणजे फंड्समध्ये, ते मार्केटमध्ये जाणार पैसे. अशा लाखो करोडो लोकांनी हजारो लाखोच्या एस-आय-पी केल्यात. त्याची संख्या सध्या ही 11,000 करोडच्या आसपास. 11,000 करोड दर महिन्याला म्युच्युअल फंडला मिळतात एस-आय-पीच्या द्वारे इन्व्हेस्ट करायला. हा आकडा एप्रिल 2020 मध्ये 8,000 करोड होता. तर मार्च आणि मध्ये जे 70,000 गेले, तर मार्केटनी एप्रिल आणि मे मध्ये ते फॉल का थांबला मार्केटचा? मार्केट का वर आलं? एफ-आयचे पैसे आले नव्हते. तुमचे पैसे होते. जरी बाकी सगळा लॉकडाऊन होता, बँक्स आणि स्टॉक मार्केट चालू होत्या, एस-आय-पी चालू होत्या. 2 महिन्यात म्युच्युअल फंडला जवळ-जवळ 12,000 करोड मिळाले. 72,000 गेले, त्यातले 12,000 आम्हीच म्युच्युअल फंडनी परत दिले. मार्केट 26चं 31-32ला आलं. एफ-आयला कळालं, की जर का आपण एंटर नाही केलं, तर इंडियन्स आपल्या पैशाने आपल्या मार्केटला परत आपल्या नियंत्रणामध्ये घेतील. आणि जूनच्या महिन्यातच एफ-आयज परत आले इंडियात. एक इंटरेस्टिंग आकडा आहे, की 2020 साली जेव्हा सगळ्या इमर्जिंग मार्केट्समध्ये नेट फ्लोज म्हणजे एफ-आयज कडनं टाकला जाणारा पैसा नेट निगेटिव्ह होता. भारत हा एकच असा देश होता नेट फ्लोज पॉझिटिव्ह होते. का? कारण आता इंडियन मार्केट इज बिकम अ डबल बॅरल इंजिन. फॉरेनचा पैसा तर येतोच आहे, पण आता भारतीय पण खूप प्रमाणात इंडियन मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतात. त्यात एस-आय-पी खूप महत्वाचं. म्हणून मी म्हणतो, की इंडियन स्टॉक मार्केट आता बऱ्यापैकी आत्मनिर्भर झालंय, की आपलाच पैसा आहे, आपलंच मार्केट आहे, आपलंच कन्झम्पशन आहे. जसं मी म्हटलं, की घोडा आपलाच आहे, आपण त्याला दाणा-पाणी देतोय. पण त्याचा फायदा दुसरं कोणतरी करून घ्यायचा. तर आता ती परिस्थिती नाहीये. आपल्याच मार्केटमध्ये आपलेच लोकं निवेश करतात आणि त्याच पैशाने मार्केट चालतं. सो इट्स अ ह्यूज थिंग. इट्स अ रेव्होल्युशनरी. इट्स अ टेक्टॉनिक शिफ्ट. मी गेले 10-12 वर्ष आहे या मार्केटमध्ये. हे असं कधी आपण पहिलं बघितलं नव्हतं. आपली निर्भरता जी फॉरेन इन्व्हेस्टर्सवर होती ती खूप जास्ती होती. त्यांच्या मनात आलं तर मार्केट पडायचं, मनात आलं तर मार्केट चढायचं. पण आता तशी गोष्ट राहिली नाहीये. आता भारतीय मार्केट हे बऱ्यापैकी भारतीय पैशावर पण अवलंबून आहे आणि बाहेरच्या पैशावर पण अवलंबून आहे. म्हणजे इंडियन मनी, डोमेस्टिक इन्फ्लोज इज अ व्हेरी इम्पॉर्टंट कॉन्ट्रिब्युटर टू द इंडियन इक्विटी रॅली.
महिन्याला 11,000 करोड म्हणजे तुम्ही धरून त्याला वर्षाला किती जवळजवळ 1.25 लाख करोड होतं. आणि दॅट नंबर इज ओन्ली इन्क्रीजिंग. एस-आय-पी फक्त वाढतच चालल्यात. तर इंडियन मार्केट आत्मनिर्भर होण्यामागे तुम्ही खूप मोठं योगदान केलंय. मी मनापासून तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद करतो, ज्यांनी एस-आय-पी केल्यात, चालू ठेवल्यात. तुम्ही एका खूप मोठ्या क्रांतीचे सहभागी आहात, ज्यातनं भारतीयांनी आपल्या मार्केटला आपल्या नियंत्रणमध्ये घ्यायला सुरुवात केली. So I thank you from the bottom of my heart for taking this initiative of being a part of this revolution where Indians have started to take back the control of their market. तुम्हाला जेवढाही धन्यवाद करू तेवढं कमी आहे. पण हे लक्षात ठेवा की लिक्विडिटीची सिच्युएशन आहे, की आपला पैसा आहे बऱ्यापैकी जो मार्केटला सपोर्ट करतोय आणि त्यामुळे जरी मागच्या 2-3 महिन्यात मार्केट पडलं, एफ-आय-एसनी खूप पैसे रिडीम केले, तरी मार्केट फारसं पडलं नाही. कारण डोमेस्टिक इन्फ्लो जो आहे तो बऱ्यापैकी आता स्ट्रॉंग झालेला आहे. आणि हा फक्त एस-आय-पी आहे. लमसम पर्चेस अजून वेगळा असेल. पण फक्त एस-आय-पी हा जवळजवळ 1.25 लाख करोड आहे. आपलं मार्केट 200 लाख करोडच्या वर आहे. तर वर्षाला रफली 0.5% ऍडिशन होतीये फक्त एस-आय-पी द्वारा मार्केटमध्ये. हे खूप मोठी संख्या आहे. मार्केट इक्विटी मार्केटसाठी एक खूप खूप मोठी गोष्ट आहे. जे लिक्विडिटी आपण बोलतो ते प्रेडिक्टिबिलिटी आली आपल्याला. त्यामुळे एस-आय-पी मध्ये नक्की सहभागी राहा. व्हॉलॅटिलिटीला पण तुम्ही मॅनेज कराल आणि त्याला आपण म्हणतो आत्मनिर्भर इंडियन स्टॉक मार्केटच्या रेव्होल्युशन मध्ये पण तुम्ही सहभागी व्हाल. नेहमी लक्षात ठेवा बिझनेस सायकल्स मधनं जात असतं. इकॉनॉमी सायकल्स मधनं जात असते. जसं आपण आता अमृत पर्व म्हणलं. तर तुम्ही आता बघितलं असेल बजेटमध्ये, ह्या बजेटमध्ये, मागच्या बजेटमध्ये सरकारी खर्च खूप झालेत. की यावर्षी पण प्रधानमंत्री आवास योजना, इन्फ्रा हे सगळे कन्झम्पशन शी रिलेटेड नाहीत. तुम्ही आणि मी कन्झ्युम नाही करत. आपण घर, गाडी घेत नाहीये किंवा कपडे घेत नाहीये किंवा ट्रॅव्हल करत नाही, कन्झ्युम करत नाही अजून म्हणावं तसं. पण भारत सरकार खर्च करतंय ज्याच्याने मार्केट चालतंय. की गेल्या 2 वर्षात खास करून कोविड नंतर कन्झम्पशन कमी झाल्यामुळे, लोकं घरी बसल्यामुळे घर, गाडी, कपडे, हिंडणं-फिरणं, खाणं-पिणं हे जे काही तुम्ही जीडीपीमध्ये जातं. जीडीपीमध्ये 3 लोक खर्च करू शकतात. कंपन्या नवीन प्लांट मशिनरी टाकणार. तुम्ही जास्ती कन्झ्युम केलं तर ते नवीन प्लांट मशिनरी टाकतील ना. तुम्ही गाड्या घेतल्या तर गाडीची कंपनी नवीन प्लांट टाकेल. पण तुम्ही गाड्या घेतल्याच नाही तर तो कशाला एक्सपांड करेल. त्यामुळे तो पण खर्च नाही करत आहे. मग अशा वेळी भारत सरकारवर जबाबदारी येते आणि भारत सरकार इन्फ्रावर खर्च करते. हाउसिंग असेल, जल से नल असेल, नल से जल सॉरी, की टॅप वॉटर कनेक्शन असेल त्याच्यासाठी पण मोठं कॉन्ट्रिब्युशन या बजेटमध्ये दिलंय. तर आता आपण आहे ते एक्सपान्शन स्टेजमध्ये आहे. ट्रफ आपण 2020 साली ऑलरेडी बघितलाय. तर एक्सपान्शन स्टेज आहे आपण आता आणि इट इज अर्ली एक्सपान्शन. पुढचा काही काळ तरी नक्कीच मार्केटसाठी चांगला आहे. तर सगळ्यांनी नक्कीच राहा. हे सांगूनच मी आता इथं थांबतो आणि पुढचं जे काही सेशन आहे सुनील सर दॅट वी कॅन टेक इट अकॉर्डिंगली. दीक्षित साहेब मनपूर्वक धन्यवाद. खरं तर म्हणजे तुमचं अभिनंदन केलं पाहिजे की इतक्या युनिक उपमा घेऊन हा तुम्ही गुंतवणुकीचा कार्यक्रम अधिक रंजक केलाय मला वाटतं. ते जे घोड्याचं उपमा तुम्ही दिलीत आणि बग्गी ते अगदी तंतोतंत पटली आम्हाला. मनपूर्वक आभार. तुमच्या पुढच्या पण टप्प्यामध्ये तुम्ही आणि अजय वाळिंबे असणार आहात. अनेक प्रश्न आलेले आहेत आणि अजयजी जसं मी सुरुवातीलाच म्हटलं की तिन्ही प्रकारचे वर्गातली प्रातिनिधिक इथे गुंतवणूकदार आहेत. अगदी नवीन गुंतवणूकदार आहेत, मध्यम टप्प्यावरचे गुंतवणूकदार आहेत आणि अतिशय ॲस्ट्यूट आणि अनुभवी असलेले गुंतवणूकदार सुद्धा आहेत. आपण त्यांच्यातले महत्वाचे प्रश्न फक्त प्रातिनिधिक स्वरूपात आपण घेऊया आणि त्याची तुम्ही तुमच्या पुढच्या या टप्प्यामध्ये उत्तरं द्यावीत. मी अगदी शिरीष क्षीरसागर अमरावती यांच्याकडनं आलेल्या प्रश्नापासूनच सुरुवात करतो आणि ते स्वतः मान्यच करतात की ते एक स्वतः नव गुंतवणूकदार आहेत. पण त्यांचं वैशिष्ट्य असं ते म्हणतायत की त्यांना आदर्श पोर्टफोलिओ कसा असावा असं त्यांना अपेक्षित आहे. आणि हा प्रश्न मी खरं दोघांनाही विचारू इच्छितो. अजय तुम्ही तुमच्या पॉइंट ऑफ व्ह्यू मधून सांगा आणि दीक्षित साहेब यांना तुम्ही पण उत्तर द्या याच प्रश्नाला. सो आदर्श पोर्टफोलिओमध्ये खरं म्हणजे याचं उत्तर खूप मोठं आहे. मी तो पाहिला प्रश्न. मला एवढंच सांगायचं की जर तुम्ही फक्त इक्विटी पोर्टफोलिओ बद्दल म्हणत असाल तर इक्विटी पोर्टफोलिओमध्ये जास्तीत म्हणजे तुम्ही नंबर ऑफ शेअर्स हे रिस्ट्रिक्ट ठेवा म्हणजे आणि शक्यतो सगळे सेक्टर्स कव्हर करायचा प्रयत्न करा. उदाहरणार्थ माझे समजा एक माझं 10 लाखाचं टार्गेट आणि मला 10 लाख रुपयाचं एक पोर्टफोलिओ बनवायचा असेल तर मी त्याच्यामध्ये पहिले इम्पॉर्टंट सेक्टर्स घेईन की एफएमसीजी असेल, फार्मा असेल, इन्फ्रा असेल, टेक्सटाईल असेल, हे सेक्टर्स त्यातले काही निवडक शेअर्स. त्यानंतर पुन्हा लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप. याच्यामध्ये तुमच्या वयावर पण ते अवलंबून आहे आणि तुमचं रिस्क टेकिंग ॲबिलिटीवर पण अवलंबून आहे. त्यामुळे तुम्हाला किती रिटर्न्स त्याच्यातून हवेत, तुम्ही किती रिस्क घेऊ शकता याच्यावर त्याचं ॲलोकेशन करायला लागेल. तर मला असं वाटतं की आयडियली जेव्हा कुठलाही पोर्टफोलिओ तुम्ही तयार करता तर 50% पर्यंत
लार्ज कॅप आणि मग साधारण 30% मिड कॅप आणि 20% स्मॉल कॅप असं करता येईल. प्लस जर तुम्हाला फक्त इक्विटी न बघता थोडासा ओव्हरऑल तुमचा इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ करायचा असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही एक 90% इक्विटी आणि 5% गोल्ड किंवा कमॉडिटी असंही करू शकता. पण माझ्या मते जसं मी मगाशी सांगितलं की माझं बेस्ट कॉम्बिनेशन म्युच्युअल फंड आणि इक्विटी असं मी करतो. एक 80% ते स्वतःची इक्विटी आणि 20% म्युच्युअल फंड. हाच प्रश्न दीक्षित साहेबांकडनं मला उत्तर त्याचं अपेक्षित आहे. थँक्यू. नाही, जसं अजय सर म्हणाले बरोबर आहे. पण एक आदर्श पोर्टफोलिओ जसं मी म्हणलं प्रेझेंटेशन मध्ये पण सांगितलं की पोर्टफोलिओ बिल्ड करताना पहिलं उद्देश आहे म्हणजे महागाईला बीट करायचं हे लक्षात ठेवा. महागाईला बीट करायला जाल, रिस्की ऍसेट मध्ये लावाल, रिस्की म्हणजे इक्विटी धरून त्याला रिस्की आहे किंवा वोलटाईल आहे, तर तिथं वोलटालिटी येणार. आज मार्केट चांगलं चालतंय ठीक आहे, पण मार्केट पडलं तर मग खूप नुकसान होऊ शकतं. त्यामुळे एक टिपिकल ऍसेट अलोकेशन मध्ये आम्ही काय म्हणतो की अशा 2 किंवा 3 ऍसेट्स मध्ये पैसे लावा जे थोडे परस्पर विरोधी आहेत. म्हणजे धरून चला इक्विटी आणि गोल्ड, की जर का इक्विटीनं खराब केलं तर टिपिकली आपण बघितलं की गोल्ड चांगलं करतं. टिपिकली बघण्यात आलंय. तर जो इक्विटी मधला नुकसान आहे तुमचा तो गोल्ड भरपाई करून देतो आणि त्याच वेळेस जे काय गोल्डमध्ये अप्रिसिएशन झालंय ते तुम्ही काढून इक्विटीमध्ये खालच्या लेवलला बाय करू शकता, ज्याला आपण म्हणतो रिबॅलन्सिंग. त्यामुळे हे खूप महत्वाचं आहे की तुम्ही 3-4 ऍसेट्स जे काही तुम्हाला ठीक वाटतं, इक्विटी आहे, डेट आहे, गोल्ड आहे, रिअल इस्टेट आहे, जे कुठले असतील, ऍज पर युअर रिस्क ॲपेटाईट तुम्ही ठरवा की किती पैसे कुठं लावायचे आणि त्याला कॉन्स्टंटली रिबॅलन्स करा. की आज इक्विटीमध्ये आपल्याला बाबा 60% लावता येत आहेत का, तर 60 ठेवा. ते 60 वाढले असतील गेल्या 2 वर्षात, मार्केट एवढं वाढलंय की 100 पैकी 60 आता कदाचित 60% नाही ते 80% झाले. तर ही वेळ आली की परत तुम्ही 60% जाऊन बसा. गो बॅक टू दॅट अर्लियर अलोकेशन जे तुमचं होतं 60-40 किंवा व्हॉट एव्हर वॉज द अलोकेशन, ते महत्वाचं आहे. ऍट द सेम टाइम जे काही आपल्याकडे पर्याय आहेत, कारण की आपण टिपिकली लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करतो, रिटायरमेंटचा विचार करतो, तर त्यात ज्या आपल्याला फ्रीमध्ये अवेलेबल ऑप्शन्स आहेत त्याचा पण आपण पुरेपूर वापर करून घ्यायला पाहिजे. एक म्हणजे व्हीपीएफ आणि ईपीएफ. ईपीएफ तर सगळेच लोक करतात, कंपल्सरी आहे, करतात. पण व्हीपीएफ हार्डली कोणी वापर करतं व्हीपीएफचा. पण व्हीपीएफ मध्ये पण तुम्हाला 8.5% टॅक्स फ्री गॅरंटी भारत सरकारकडनं मिळतं. एक लॉक इन होतील. तर लॉंग टर्मचा विचार करत असाल तर ईपीएफ आणि व्हीपीएफचा पूर्ण वापर, जे काही 2.5 लाख आहे लिमिट, ती पूर्ण वापर करा. त्याच्यानंतर मग कारण काय 8.5 इज बीटिंग इन्फ्लेशन. तुमचा जे उद्देश आहे ते साध्य होत आहे. 2.5 लाख पूर्ण वापर करा. मग इक्विटीमध्ये या. इक्विटी, गोल्ड जे काही असेल, डेट असेल, तुमच्या रिस्क कॅपॅसिटी अनुसार पोर्टफोलिओ क्रिएट करा आणि कॉन्स्टंटली रिबॅलन्स करा. रिस्क आपण जेव्हा म्हणतो की रिस्क कशी ओळखायची, माझी कॅपॅसिटी किती, तर एक तर तुमचं वय मॅटर करतं. तुमचे अजून किती वर्ष तुम्ही ऍक्टिव्ह राहणार आहात. आमची तर इच्छा आहे तुम्ही सदैव ऍक्टिव्ह राहावं. एव्हरीवन नोज किती दिवस आपण ऍक्टिव्ह राहणार. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्या डोक्यावर कर्ज किती, तुमच्या लायबिलिटीज किती. एखादा माणूस म्हणला मला 10 लाख लावायचे इक्विटीमध्ये, 1 वर्षासाठी 10 लाख लावायचे, 5 ते 7 वर्ष असेल तरच इक्विटी घ्या. ही पहिली गोष्ट. ड्युरेशन किती आहे तुमच्याकडे. दुसरं, तो मला 10 लाख इक्विटीमध्ये लावायचे आहेत, माझ्या डोक्यावर 3 कोटीचं होम लोन आहे आणि माझा महिन्याचा पगार 2.5 लाख आहे. शक्यच नाही. हायली इम्पॉसिबल. कारण का तुमची लायबिलिटीज महिन्याला तुम्ही 2 लाखाचा ईएमआय पे करताय, कशाला तुम्ही 10 लाखाची इक्विटी घेता. सो एक आहे तुमच्या डोक्यावर असलेली लायबिलिटी आणि फॉर हाऊ लॉंग यू कॅन इन्व्हेस्ट. ह्या 2 वर तुमचं ऍसेट अलोकेशन ठरेल. रिबॅलन्सिंग करा आणि जसं म्हणलं सरकारी एनपीएस असेल, ईपीएफ, बीपीएफ ह्याचा पूर्ण फायदा करून घ्या. तर नक्कीच तुमचा उद्देश साधेल. थँक्यू. पुढचा प्रश्न सारंग यांनी विचारलाय आणि तो थेट अजयजींसाठी आहे. त्याचा तुम्ही उल्लेख केलेलाच आहे, पण तरी सुद्धा एका वेगळ्या शब्दात त्यांनी मांडलाय म्हणून मला तो विचारावंसं वाटतंय. ते म्हणतायत या आत्ताच्या अर्थसंकल्पाने शेअर बाजाराला बूस्टर डोस दिलाय का? तुमचं मत काय? मी बूस्टर डोस दिला असं म्हणणार नाही. मी तर म्हणेन की गेले 3 वर्ष म्हणजे आताचा हा 4था अर्थसंकल्प होता निर्मला सीतारामन यांचा, तर ते एक सातत्य दिसतं मला. त्यामुळे मी बूस्टर डोस म्हणजे डिरेक्ट असं काही नसलं, नाहीये रादर, तरी सुद्धा मला असं वाटतं, पण हा एक दिशा दिसल्यामुळे अँड नथिंग इज म्हणजे काही वाईट नाहीये निदान कॉर्पोरेटसाठी. आता आपल्याला सगळ्यांना कळून चुकलंय की आपल्या टॅक्स प्रणालीमध्ये गेले 3 वर्ष काही फरक झाला नाही. त्यामुळे मला असं वाटतं हळूहळू बजेट हा जो इव्हेंट होता ना, तो आता इव्हेंट हा प्रकार हळूहळू कमी होत जाईल आणि तसं व्हायला पाहिजे. कारण आपण सगळेजण आपले पूर्वी जे व्हायचं की अर्थसंकल्प आणि खूप जोरदार व्हायचं, तसं आता हळूहळू कमी होईल. आणि मला असं वाटतं की ही शिस्त लावायला या सरकारने खूप मदत केली.
आणि गेली 4 वर्ष कर प्रणालीमध्ये काहीही बदल केला नाही एक्सेप्ट कॉर्पोरेट टॅक्स. आणि जे काही केले ते अगदी मायनर टच केलेले आहेत. त्यामुळे आगामी कालावधीत मला असं वाटतं की एक दिशा ठरवणारा असा अर्थसंकल्प असल्यामुळे शेअर मार्केटचा थोडंसं स्थिरता, स्टॅबिलिटी, वेअर आय नो नाउ व्हॉट इज गोइंग टू हॅपन, असं की इन्फ्रामध्ये आता ग्रोथ दिसते, ते जे इन्फ्राचं जे पुश आहे ते कंटिन्यू ठेवलेलं आहे. पुढचा प्रश्न तुमच्यासाठीच आहे. फक्त प्रश्नकर्त्यांनी नाव नाही विचारलंय. आयपीओ ग्रेडिंग बद्दल तुम्ही बोलला होता, तर हे आयपीओ ग्रेडिंग कुठे बघू शकतो आपण? त्याच्या काही वेबसाईट्स आहेत का, की कशा पद्धतीने आम्ही त्याचा अभ्यास करावा आयपीओच्या संदर्भात? आयपीओ ग्रेडिंग म्हणजे मला एवढंच म्हणायचं की बरेच वेळा मोठे मोठे जे ब्रोकर्स असतात, मध्ये कोटक सिक्युरिटीज असेल, एचडीएफसी असेल, आयसीआयसीआय असेल, शेअर खान असेल, या सगळ्यांचे हे ब्रोकर्स प्लस तुम्ही न्यूजपेपर बघता, इकॉनॉमिक टाइम्स, फायनान्शियल एक्सप्रेस यासारखे जे न्यूजपेपर्स आहेत त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला आयपीओ बद्दल दिलं, कॅपिटल मार्केट सारखे मॅगझिन आहे, तर त्याच्यामध्ये रेटिंग असतं. आणि चित्तोरगड नावाची एक वेबसाईट आहे, ती पण तुम्ही बघू शकता, मनी कंट्रोल आहे. तर ह्या सगळ्या वेबसाईटवर सुद्धा तुम्हाला प्रत्येक आयपीओ बद्दल तुम्ही वेदर टू सबस्क्राईब ऑर नॉट असं एक दिलेलं असतं. आणि सबस्क्राईब करा तर का सबस्क्राईब करा, आणि करायचं नाही तर का करू नका असंही दिलेलं असतं. काही काही वेबसाईट तर तुम्हाला रेटिंग देतात, म्हणजे 5 स्टार्स 4 स्टार्स, जसं पिक्चरचं रेटिंग असतं तसं. सो मला असं वाटतं की जिथे तुम्हाला अबोव्ह 4 असेल आणि किंवा तुम्ही जर रिस्की इन्व्हेस्टर असाल पण आणि तुम्ही जर 3 रेटिंगला पण तुम्हाला ग्रे जीएमपी जास्त दिसत असेल, देन यू कॅन टेक अ कॉल. परत एक त्याच्या आधी मला एकच सुनील सांगायचंय, आपण मध्ये मी तुम्हाला मगाशी बोललो की, आणि शैलेंद्रने पण सांगितलं की ओव्हरऑल ही जी गुंतवणूक आहे ना, ही लॉंग टर्म पर्स्पेक्टिव्ह आहे. म्युच्युअल फंडात सुद्धा तुम्ही जे इक्विटीचे गुंतवणूक करतात, तर तुम्हाला यू हॅव टू शो द पेशन्स. तर तुम्हाला रिटर्न एक 5 वर्षात, 6 वर्षात, 10 वर्षात असे तुम्हाला रिटर्न दिसतात. मी म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली किंवा आता गुंतवणूक केली आणि मला एका वर्षात इमिडिएट रिटर्न कदाचित मिळू शकतील, पण इन अ लॉंग टर्म यू विल डेफिनेटली यू विल गेट गुड रिटर्न्स. मला फक्त ना एक स्लाइड शेअर करायची होती याच्यामध्ये, की आपण जर गेल्या 2 म्हणजे पोर्टफोलिओ जो सातत्याने गेल्या 11 वर्ष आपल्या लोकसत्तेमध्ये जो होतोय, तर त्याच्यात काही काही जुन्या शेअर्सनी किती टक्के रिटर्न दिले. तर मी हा जर तुम्हाला सांगितलं असतं, आय कॅन शेअर द स्क्रीन. घ्या ना. करू शकतो का? स्वप्नील करू शकेल. घेऊया आपण ती एक जागा. स्वप्नील करू शकाल का आपण? सरच करतायत ते. हा, मी करतो. मग मी हे दिसतंय का? हो. तर तुम्हाला आता दिसू शकत असेल की आपण रिलॅक्सो फुटवरची जी गुंतवणूक आपण किती वाजता किती रुपयाला सुचवली होती. अर्थात त्याच्यामध्ये बोनस आणि याचे सगळे ऍडजस्टमेंट करूनच ही प्राइस आहे. तर याचे रिटर्न्स आपल्याला कसे मिळालेले आहेत प्रत्येकाचे. आणि 2012 म्हणजे ऑलमोस्ट 10 वर्ष झाली. लुक ॲट द रिटर्न्स. हे सगळे आपल्या पोर्टफोलिओमध्ये सुचवलेले आहेत. मला वाटतं हेच मला दाखवायचं होतं. आणि त्याच्यामध्ये आपल्याला ही दुसरी एक स्लाइड दाखवायची होती. ते पुढचे तीच पुन्हा येते. सॉरी. एनिवे, पण मला जस्ट हे फक्त दाखवायचं होतं की दिस इज व्हॉट, म्हणजे आपण जर चांगले अनेक दिवस हे जर शेअर्स ठेवले तर काय होऊ शकतं. थँक्यू. दीक्षित साहेबांसाठी एक प्रश्न आलेला आहे, अभिजित चाकोले यांच्याकडून. ते म्हणतात की शेअर्स विकून घेणाऱ्या, म्हणजे आपण शेअर्स विकले किंवा SIP, आपण आपल्या म्युच्युअल फंडासंबद्दलच बोलूया. युनिट्स विकल्यानंतर जे काही किंमत मिळते, जी काही आपल्याकडे कॅपिटल गेन होतो, त्याच्यावरती टॅक्स किती बसतो, इन्कम टॅक्स किती बसतो? सॉरी, डायरेक्ट इक्विटी किंवा म्युच्युअल फंड इक्विटी या दोन्हीचं टॅक्सेशन एकसारखंच आहे, लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म. की धरून त्याला तुम्ही काय एखादा इक्विटी म्युच्युअल फंड मध्ये पैसे लावलेत, लमसम किंवा SIP कसंही, किंवा एखादा स्टॉक घेतला, तो तुम्ही घेण्याच्या तारखेनंतर 1 वर्ष पूर्ण व्हायच्या आत जर का विकला तर 15% प्लस सेस आणि ड्युटी तुम्हाला टॅक्स भरावा लागतो. जर का प्रॉफिट झाला असेल तर प्रॉफिटच्या 15%. आणि 1 वर्षाच्या नंतर केलं तर 10% प्लस ड्युटी आणि सेस हा टॅक्स आहे. SIP मध्ये कसं होईल, फर्स्ट इन फर्स्ट आउट. आता तुम्ही धरून त्याला SIP 2 वर्ष केली आणि थांबवली आणि रिडीम केली, तर पहिल्या वर्षी जे युनिट्स घेतले त्याचं 1 वर्ष पूर्ण झालं.
तर त्या युनिट्सवर जो काही गेन झाला असेल त्याला 10% प्लस ड्युटी अँड सेस टॅक्स लागेल. दुसऱ्या वर्षी जे काही तुम्ही घेतलेत आणि धरून त्याला सगळे युनिट्स वर गेन आहे तुम्हाला, तर त्याला 15% टॅक्स. तर युनिट्सनी किती कार्यकाळ म्हणजे पूर्ण केलाय, 1 वर्ष केलाय का कमी केलाय, ते त्या युनिट्सवर तसं लागेल. आणि धरून चला की त्यांनी 500 युनिट घेतले 2 वर्षात, पहिल्या वर्षी 200 घेतले, पुढच्या वर्षी 300 घेतले. जर का त्यांनी 200 युनिट रिडीम केले तर इट विल बी टॅक्स्ड की बाबा ह्यांचे 1 वर्ष पूर्ण झालंय. त्याच्यानंतर 201वा युनिट जर का त्यांनी विकला तर त्या एका युनिटला त्यांना 15% टॅक्स असं. तुम्ही म्यूटवर आहात सर. सुनील सर तुम्ही म्यूटवर आहे. सुनील वालावलकर. आय एम सॉरी. गुंतवणूक सल्लागार कसा निवडावा, आधी मुळात तो प्रश्न असा आहे की गुंतवणूक सल्लागार असावा का. इतक्या वेबसाईट्स आहेत, इतक्या काही गोष्टी अवेलेबल आहेत, अशा वेळेला एखादा गुंतवणूक सल्लागार काउन्सिलर असावा का, आणि असावा तर मग तो कसा निवडावा, असे 2 प्रश्न दीक्षित साहेबांसाठी. नक्कीच खूप चांगला आणि महत्वाचा प्रश्न आहे की सल्लागार असावा का. जर का तुम्ही स्वतः सक्षम असाल तर मग सल्लागाराची गरज नाही. पण जर का तुमचा अभ्यास असेल पुरेसा, इक्विटी असेल किंवा म्युच्युअल फंड दोन्ही बद्दल, आणि आहे तुम्ही शिकू शकता, ऑनलाईन शिकू शकता, ऑफलाईन संस्था ज्या शिकवतात तुम्हाला, तर फक्त म्युच्युअल फंड किंवा इन्व्हेस्टमेंट नाही, कुठली गोष्ट जर का तुम्ही सेल्फ ट्रेन्ड असाल, जसं व्यायाम तुम्ही करता स्वतः करू शकता किंवा तुम्ही एखादा कोणतरी ट्रेनर ठेवता, तसंच आहे ते. पण तुम्ही पुरेसा अभ्यास केला असेल तर, जसं इक्विटी बऱ्याच लोकांनी अजय सरांना विचारलं कुठला स्टॉक घेऊ, काय घेऊ. माझं एकच म्हणणं आहे की जेव्हा तुम्ही इक्विटी डायरेक्ट घेता, तुम्ही बेसिकली त्या कंपनीचे ओनर बनता. तर तुम्ही एका वेळेस किती कंपन्या चालवू शकता हा तुम्ही स्वतः विचार करू शकता. 5 किंवा 6 कंपन्या चालवताना पण जीव जाईल. हायली इम्पॉसिबल 5-6 कंपन्या चालवणं. मग तुम्ही किती स्टॉक घ्यायला पाहिजे, किती स्टॉक्स मध्ये तुम्ही तेवढं लक्ष, इट्स लाईक तुम्ही कंपनी ओन करताय, रन करताय. तो सेम इज विथ म्युच्युअल फंड की जर का तुमचं बऱ्यापैकी अंडरस्टँडिंग आणि नॉलेज असेल तर तुम्ही स्वतः करायला हरकत नाही. पण फक्त तुम्ही आत्ता जी गोष्ट चांगली चालतीये आणि ते बघून जर का निवेश केला तर त्याला आपण म्हणतो न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ इनर्शिया. जी गोष्ट आत्ता चांगली चालली आहे ती पुढे पण चांगली चालत राहील जोपर्यंत त्याला अपोजिंग फोर्स येणार नाही, तर ते तसं नसतं. तर युट्यूबवर शिकून तुम्ही जसं सर्जन होऊ शकत नाही ना, आहेत युट्यूबला भरपूर व्हिडिओज, तसं आहे ते. सो जर का तुम्ही स्वतःला एज्युकेट केलं पुरेसं तर नक्की तुम्ही करू शकता. एल्स मोस्टली म्हणजे आम्ही बघतो 99% लोक ऍडवायझर थ्रूच येतात का, कारण पैशाचा निर्णय घ्यायचा म्हटलं की तुम्ही इमोशनल होऊन जाता. एक ऍडवायझर न्यूट्रल असायला पाहिजे, तो तुम्हाला स्पेशली सांगू शकतो. तर ऍडवायझर जर काय माहित नसेल तर ठेवलेला कधी उत्तम. कसा सिलेक्ट करावा, त्याचा अनुभव किती आहे मार्केटमध्ये, ही पहिली गोष्ट आहे. की एक फ्रेश ऍडवायझरला नक्की एक गीतेतला श्लोक आहे, त्याला अनुमती तर सांगतो, तो आहे की बहुनेमी व्यतीतानी जन्मानी तव चार्जून. की कृष्ण सांगतात अर्जुनाला की हे तू आणि मी गेले जन्मानुजन्म आपण डिस्कस करतोय, तू विसरलायस मला लक्षात. तर एखाद्या ऍडवायझरने किती सायकल्स बघितलेत मार्केटचे, जन्म बघितल्यासारखंच आहे. तर जर का तुम्ही मार्केटचे सायकल्स जेवढे बघितले तेवढा तो ऍडवायझर सांगतो. तर गेले 2008 पासून या याच्यात 3 सायकल्स होऊन गेल्यात मार्केटच्या राईज आणि फॉलच्या. 2008चा राईज, फॉल आणि राईज, 13ला परत स्टॅग्नन्सी, 16ला एक छोटासा फॉल आपण बघितला, 2020चा बघितला. तर जेवढ्या ऍडवायझरनी सायकल बघितले तेवढा तो जास्ती सक्षम असेल. तर जेवढे सायकल्स बघितले त्याला निवडा, अनुभव असेल तो बघा. तो किती पैसे मॅनेज करतोय हे सेकंडरी, की बाबा हा मी 2000 कोटी मॅनेज करतोय का मी 50 कोटी मॅनेज करतोय, दॅट इज सेकंडरी. अनुभव किती आहे त्याचा ते बघा. थँक्यू. दीक्षित साहेब, पुढचा एक असा प्रश्न आलाय, तुम्ही बरेचदा सांगता अशा व्यासपीठामधून की स्टे इन्व्हेस्टेड, तुम्ही गुंतवणूकच करत राहा, पण त्याच्यातून बाहेर कधी पडायचं, त्याच्यातून तो प्रॉफिट आम्हाला मिळाला पाहिजे, आमचे बाकीचे सगळ्या गोष्टी पण आम्हाला त्या काय नफ्यातून गोष्टी करायच्या आहेत, तर ती अशी नेमकी वेळ कधी असते का? स्टे इन्व्हेस्टेड म्हणजे आम्ही गुंतवणूकच करत राहायची, त्याचा परतावा, त्याचा काही नफा फायदा कधी करून घ्यायचा, याची काही वेळ आहे का? निश्चितच चांगला प्रश्न आहे तो, की काय आमचा व्यवसाय म्हणून आम्ही असं म्हणत नाही की तुम्ही निवेशित राहा.
खरं सांगायचं तर, की आपण परत मी संस्कृत मधलं आपलं जे कल्चर मधली म्हण आहे ती सांगतो, कराग्रे वसते लक्ष्मी. म्हणजे काय मनी स्टेज ऑन फिंगर टिप्स अर्थात लक्ष्मी चंचल. तर पैसा जेवढा फिरतो ना तेवढाच पैसा वाढतो. तर तुम्ही एकाच ठिकाणी पैसा ठेवून ठेवलात, की रिस्क पण वाढते आणि रिटर्न्स पण कमी जास्त होऊ शकतात. त्यामुळे तो पैसा फिरत राहायला पाहिजे. जसं की ॲसेट अलोकेशन सांगितलं तुम्ही इक्विटी, डेट, गोल्ड, एफ-डी जे काही ठेवलात पैसे, ते रिबॅलन्स करत राहा. आता जेव्हा तुम्ही म्हणता, की मला पैसे काढायचे आहेत म्हणजे काय तुम्ही कन्झ्युम करणार आहे का परत कुठेतरी इन्व्हेस्ट करणार आहे? की आम्ही एक 10,00,000 लावले त्याचे 50,00,000 झाले. आता मला गाडी घ्यायची आहे किंवा घर घ्यायचंय. परत तुम्ही कुठेतरी पैसा वापरणारच आहे ना. तुम्ही तो काढून बँक अकाउंटमध्ये तर ठेवणार नाही, की नाही मला नुसते तिथं ठेवायचे पैसे. तुम्ही असा पैसा ठेवता, की अगेन त्याला महागाईला बीट करायला पाहिजे किंवा तुमचा वापर व्हायला पाहिजे. तर तुम्ही ॲसेट अलोकेशन आणि रिबॅलन्सिंग करा. जेव्हा केव्हा तुम्हाला पैशाची गरज आहे त्याच्यातली, तुमचं जे गोल आहे, की आज धरून त्याला मी एस-आय-पी करतोय 10 वर्षासाठी आणि ते 10 वर्ष झाले, की मला मुलांचं शिक्षण करायचंय, मला घर घ्यायचंय, रिटायरमेंट करायचंय वगैरे, वगैरे. ते गोलला तुम्ही पोहोचलात, की ते पैसे तुम्ही काढून घ्या. दुसरं उलट आहे, तुम्ही कॉर्पस क्रिएट करता रिटायरमेंटसाठी, की मी आज एस-आय-पी करीन. एक 10 वर्षांनी मला 1,00,00,000 मिळतील. मग त्या 1,00,00,000 मध्ये मी दरवर्षी 8% काढीन वगैरे, वगैरे. तो एक दुसरा उद्देश असतो. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट, की तुम्ही इन्व्हेस्ट करताना गोल सेट करा. गोलला पोहोचला, की तुम्ही पैसे काढूनच घ्या. आणि इंटरमिटेंटली तुम्ही पैसे रिबॅलन्स करत राहा. गोल सेट केला, ड्युरेशन सेट केला, रिबॅलन्सिंग केलं, ही समस्या येणार नाही तुम्हाला. कधी समस्या आहे ती बरेच इन्व्हेस्टर म्हणतात, "नाही आम्हाला माहीत नाही, आम्हाला फक्त चांगले रिटर्न्स पाहिजे. इन्व्हेस्ट करायचं आहे." मग तुम्ही म्हणताय ती समस्या येते, की काढायचे कधी पैसे. पण गोल आणि ड्युरेशन सेट केलं, रिस्क प्रोफाइलिंग केलं तर हा प्रॉब्लेम येतो. तर तुम्ही मगाचपासून म्हणताय रिबॅलन्सिंग करा, रिबॅलन्सिंग करा. रिबॅलन्सिंग करा म्हणजेच पोर्टफोलिओ रिव्ह्यू करा असं म्हणायचंय का? रिबॅलन्सिंग म्हणजे पोर्टफोलिओ रिव्ह्यू करत राहा. रिव्ह्यू करा आणि शिफ्ट करत राहा पैसे. जसं मी म्हटलं धरून त्याला 3 ॲसेट्स आहेत इक्विटी, डेट आणि गोल्ड किंवा कमोडिटी किंवा रिअल इस्टेट. आता रिअल इस्टेट इज नॉट व्हेरी लिक्विड. तुम्हाला रिअल इस्टेटमध्ये दर 6 महिन्यांनी काढघाल करता येत नाही पैशाची. तुम्ही ठरवलं मी 100 पैकी ₹25 रिअल इस्टेटला लावले, ते तर पुढचे 10-15 वर्ष तुम्ही ठेवाल. ते तर तुम्हाला सारखे काढता येणार नाहीत. राहिले ₹75. तर ते 75 ला आपण 100 धरून चालू. की मी 60% इक्विटीत लावले आणि 40% गोल्डला लावले. मार्केट वाढलं. गोल्ड फारसं वाढलं नसेल, मार्केट वाढलं. 60चे माझे 120 झाले आणि गोल्ड 40चे 50 झाले. आता 120 आणि 50 म्हणजे 100 अधिक ₹170 तुमचे झाले. 170 मध्ये 120 इक्विटी आहे. 170 मध्ये 120 इक्विटी जवळ-जवळ 75% तुमचं अलोकेशन इक्विटीला गेलं, जे 60 असायला पाहिजे. 15% कमी करा, ते परत गोल्डला किंवा डेटला किंवा जे काही तुमचा ओरिजिनल रेशो होता, त्याला परत या. म्हणजे आता रिस्क म्हणजे ॲक्सेलरेट करायचं का डिसेलरेट करायचं? अग्रेसिव्ह व्हायचंय का कन्झर्व्हेटिव्ह व्हायचंय? त्याच्यानुसार तुमचं जे पैशाचं अलोकेशन आहे ते चेंज करा. त्याला म्हणतो आपण रिव्ह्यू आणि रिबॅलन्स. रिबॅलन्स म्हणजे एका ॲसेटमधनं पैसे काढून दुसऱ्या ॲसेटला लावायचे. गरज असेल तर काढून पण घेऊ शकता तुम्ही. आणि जर का रेग्युलर इन्कम पाहिजे तुम्हाला, तर तुम्ही एस-डब्ल्यू-पी एक प्रकार असतो, सिस्टमॅटिक विथड्रॉवल प्लॅन. की मी महत्वाचं. पैसे लावलेत, एक कन्झर्व्हेटिव्ह फंड आहे किंवा एक फार व्होलटाईल नसलेला फंड आहे, बॅलन्स फंड किंवा डेट फंड. त्यातून तुम्ही रेग्युलरली पैसे काढू पण शकता. तर ते पण उद्देश तुमचा होऊ शकतो. म्यूटवर आहे सर तुम्ही. महत्वाचा मुद्दा तुम्ही तुमच्याकडनं आला. मी परत येणार आहे त्या प्रश्नाकडे. पण सध्या मी परत अजयजींकडे जातो. प्राध्यापक विशाल विचारतायत, फार्मा सेक्टर बद्दल तुमचं त्याच्यात तुमचा टॉप टेक काय आहे? फार्मा सेक्टर कसं दिसतंय तुम्हाला? ते आशादायी वाटतंय का गुंतवणुकीच्या दृष्टीने, विशेषतः कोरोना होऊन गेलेला आहे त्या दृष्टीने? नाही, याच्यामध्ये ना मी नेहमी सांगतो, की 3 सेक्टर्स जे आहेत, ते तुम्हाला इन्व्हेस्टर्सना कायम सेफ ठेवू शकतात, जे जास्त हलत नाहीत. त्याच्यामध्ये एक फार्मा आहे, एक एफ-एम-सी-जी आहे आणि सध्या म्हणजे जे तुम्हाला आणि तिसरा अर्थात तुमचं लिकर्स आहे. त्यामुळे युनायटेड ब्रुअरीज ऑर दॅट काइंड ऑफ कंपनीज. ह्या काइंडचे या टाइपचे जे स्टॉक्स आहेत, ते तुम्हाला जास्त सहसा नुकसान म्हणजे प्रॉफिट दिला तर प्रॉफिट देतील, पण नुकसान झालं तर जास्त होऊ शकणार म्हणजे जास्त होणार नाही. त्याला आपण सेफ स्टॉक म्हणतात. त्यामुळे पोर्टफोलिओमध्ये अशा टाइपच्या स्टॉक्सचं प्रमाण किमान एक 25% असावं, अशा मताचं मी आहे. त्यामुळे फार्मा आता म्हणजे गेले मला वाटतं पॅन्डेमिकच्या आधी फार्मा तसं थोडंसं मी मंदीत म्हणणार नाही, पण देअर वॉज नो मच ऑफ जास्त वाढ झालेली नव्हती शेअर्स प्राइसमध्ये. पण ती सगळी ह्या 2020 नंतर मला वाटतं फार्मा स्टॉक्सने खूप चांगला रन दिला आणि बऱ्यापैकी रिटर्न्स गुंतवणूकदारांना मिळाले असेल, वेदर इट इज इन द म्युच्युअल फंड ऑर इंडिव्हिज्युअल स्टॉक्स. त्यामुळे मला
असं वाटतं की फार्मा सेक्टर इज अ गुड सेक्टर. सेफ बेट. अजयजी, तुमच्यासाठीच एक प्रश्न आहे, थोडासा ट्रिकी आहे असं मला वाटतंय. ते म्हणतात कच्च्या तेलाचे भाव वाढतायत सध्या, जगभरातच ते ट्रेंड आहे. मग अशा वेळेला गुंतवणूकदार म्हणून तेल वितरण कंपन्यांचे शेअर विकत घ्यावेत का विकून टाकावेत, असं त्यांचं मत आहे. नाही, मला असं वाटतं की कच्च्या तेलाच्या किमतीचा तेल वितरण किमतीचा असा डायरेक्ट असा मी रिलेशन लावणार नाही. पण कारण मी कच्च्या तेलाच्या किमतीचा मोठा इम्पॅक्ट हा इन्फ्लेशनवर मी जास्त घेतो किंवा माझं इम्पोर्ट बिल वाढेल किंवा ओव्हरऑल इकॉनॉमीवर मी जास्त घेतो. त्यामुळे तेल वितरण कंपन्या आणि पुन्हा तेल वितरण कंपन्यांच्या बाबतीत एकच होऊ शकतं की जेव्हा कच्च्या तेलाच्या किमती वाढायला लागतात तेव्हा नॅचरली माझी इम्पोर्ट म्हणजे त्यांची किंमत तर वाढतच जाणार पेट्रोलची, आपण जी इम्पोर्ट करतोय, आणि ह्या वितरण करणाऱ्या कंपन्या. पण गव्हर्नमेंट म्हणजे त्याच्याबद्दल जर त्याचा एक्साईज वाढवायला लागले तर किंवा एक्साईज त्यांनी किमान आहे तसाच जरी ठेवला तरी मग तुझी शेअर प्राइस म्हणजे तुझी जी पेट्रोलची प्राइस आहे ती आता जी ₹1,200 आहे ती आय विल नॉट बी सरप्राईज की आता समजा इलेक्शन होऊन गेले किंवा काही झालं तर तो पेट्रोल ₹150 मिळाला. पण म्हणून सरकारने जो काढलेला उपाय आहे एथेनॉलचा, आणि जे आता बजेटमध्ये जी प्रोव्हिजन केली की ऑक्टोबर 2022 पासून जर एथेनॉल मिश्रित तुम्ही जर तेल काढलं नाहीत तर त्याच्यावर तुम्हाला 2% ₹2 प्रति लिटर ते जास्त दराने विकावं लागेल. त्यामुळे मला असं वाटतं की आता एथेनॉल मिश्रित जे आहे ज्यामुळे माझं इम्पोर्ट बिल कमी होईल आणि शुगर सेक्टर जो आहे दॅट शुड डू वेल. त्यामुळे आताप्रमाणे एथेनॉलचं साधारण एक 8.5% आहे. आपल्याला गव्हर्नमेंटच्या प्लॅन प्रमाणे 2025 पर्यंत का 2024 पर्यंत तो एथेनॉलचं प्रमाण 20% न्यायचं आहे. हा खूप म्हणजे मी म्हणतो खूप ऑप्टिमिस्टिक असा प्लॅन आहे. पण तो आता ह्या वर्षी साधारण 10% पर्यंत तरी जाईल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे एथेनॉल इनकमिंग आगामी कालावधीत इथेनॉल मिश्रित पेट्रोल याची आपल्याला त्याप्रमाणे सगळी इंजिन्स वगैरे पण बदलायला लागणार आहेत अर्थात. थोडाफार कॅपिटल एक्सपेंडिचर होऊ शकतं. पण त्याच्या बाबतीत ऑलरेडी या ऑइल वितरण कंपन्यांनी किंवा तेल मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांनी सुद्धा आपल्याकडचे जे ऑइल बीपीएल वगैरे सगळ्या असतील ज्या काही सरकारी कंपन्या आहेत त्यांनी याच्यावर तयारी सुरू केलेली आहे. थँक्यू. शैली दीक्षित साहेब, आपल्यासाठी एक प्रश्न आहे. म्युच्युअल फंडाच्या आयटी सेक्टरमध्ये गुंतवणूक करावी का, असा एक त्यांचा प्रश्न आहे. पण हाच प्रश्नावर तुम्ही उत्तर देत असताना माझी एक अपेक्षा आहे, म्युच्युअल फंडाच्या नवीन सेक्टोरियल फंड्स जे आलेत त्याचा सुद्धा एक थोडक्यात आढावा जर तुम्ही घेऊ शकलात या प्रश्नाच्या अनुषंगाने तर ते आमच्या उपयोगी पडेल. शुअर. नाही, आयटी नक्कीच एक खूप मोठा सेक्टर आहे आता भारतासाठी. मी म्हणतो की जर का तुम्हाला बघायचं एक मेजर सेक्टर कुठला, तर हे नेहमी बघायचं की त्याच्यामध्ये स्वदेशी आणि परदेशी कंपनी जर का असतील तर समजायचं की तो सेक्टर मोठा आहे. असे 4च सेक्टर आहेत बघायला गेलं तर, ऑटो, फार्मा, आयटी आणि बँकिंग. एक तुम्हाला इंटरनॅशनल कंपनी पण दिसेल आणि डोमेस्टिक कंपनी पण दिसेल, लिस्टेड पण अनलिस्टेड. बाकी फारसं दिसणार नाही. टेक्सटाईल मध्ये तुम्हाला दिसणार नाही, सिमेंटमध्ये दिसणार नाही, इन्फ्रामध्ये दिसणार. तर आयटी इज वन सच सेक्टर. झालं काय की गेले 20-25 वर्ष जे काही आपण आयटीची रॅली बघितली, दॅट वॉज प्रायमरीली बेस्ड ऑन आउटसोर्सिंग. आणि सगळे जे काही आयटी स्टॉक्स चालले, आपण नोकरी करायचो काय वगैरे, प्रायमरीली वॉज आउटसोर्सिंग. आणि दॅट इज स्टील गोइंग टू कंटिन्यू, कारण सगळ्यांना कळालं आता वर्क फ्रॉम होममुळे त्यांचे मार्जिन्स वाढले, लोकांचे सॅलरी वाढलेत, आपण बघतोय ते आसपास. पण आता गेल्या ह्या म्हणजे कोविड काळामुळे म्हणा किंवा जे काही म्हणा, जे डोमेस्टिक आयटी कन्झम्पशन आहे दॅट हॅज गॉन थ्रू द रूफ. तर आयटी मध्ये आता अगेन 2 खेळ आहेत. एक आहे आउटसोर्सिंग, जो चालणार आहे, अजून चालेल, इट हॅज अ गुड फ्युचर, कारण का वर्क फ्रॉम होम झालंय. आणि एक सगळ्यांनी ऐकलं असेल तर ग्रेट रेझिग्नेशन जे युएसए मध्ये आपण बघितलं की खूप रेझिग्नेशन झाले, तर त्याच्यामुळे पण इंडियन कंपनीजला फायदा झाला आउटसोर्सिंग मध्ये. पण जे आपलं डोमेस्टिक कन्झम्पशन आहे आयटीचं, डिजिटल कन्झम्पशन, जसं हे आपण प्रेझेंटेशन करतो डिजिटली करतो, इट हॅज गॉन थ्रू द रूफ. तर अशा कंपन्या आहेत ज्या 10 पट वाढल्यात, कारण त्या ऑनलाईन कंटेंट बनवत आहेत. ऑनलाईन कंटेंट जे आपण मूवीज वगैरे बघतो, ते 10 मूवीज बनवतात त्यातली एक चालते, पण 10 बनवतो. तर अशा कंपन्या ज्या 10 टाइम्स वाढल्या, मग त्याचं मार्केटिंग आलं, त्याचं डेटा अनालिटिक्स आलं, 100 गोष्टी आल्या, व्हॉट यू अँड मी आर कन्झ्युमिंग नाव. इतके दिवस इंडियामधलं जे डिजिटल कन्झम्पशन होतं दॅट वॉज व्हेरी लेस रेस्ट्रिक्टेड टू अर्बन एरियाज. आता फूड डिलिव्हरी असेल, ऑनलाईन असेल, पॅकेजिंग, लॉजिस्टिक्स, अगदी गावागावात लोक मागवतात. किंवा म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट गावागावात का गेली? ऍपमुळे गेली.
डिस्ट्रीब्युटर आणि बँक नी जरी तिथं सक्रिय होते, पण जे पेनिट्रेशन म्युच्युअल फंडचं वाढलं, त्यात ह्या ऍप्सचा आणि ऍग्रिगेटर्सचा खूप खूप मोठं योगदान. तर डिजिटल कन्झम्पशन इज अनदर व्हेरी बिग पुश. आणि जे आपण बघतोय, आउटसोर्सिंग आपल्याला ऐकायला फक्त मिळतं चाललंय की आपल्याला कळायचं नाही. पण कन्झम्पशन आपण बघतोय. जर का त्याच्यावर तुमचा विश्वास आहे तर आयटी म्हणजे दोन्ही आयटी सर्व्हिसेस आणि आयटी इज अ व्हेरी गुड बेट इन डेज टू कम. नो डाऊट अबाउट. जसं तुम्ही विचारलात की सेक्टोरली कुठले फंड चांगले करणार किंवा सेक्टोरल फंड झाले, नवीन तर निश्चितच सेक्टोरल फंड आलेत आणि त्याचा फायदा काय होतो की तुम्ही एक सेक्टरचा जर का फंड घेतला, धरून त्याला फार्मा सेक्टर, तर त्यात रिस्क खूप आहे. तो चालला तर चालेल, नाही चालला तर एकदम झोपून पण जातो. की आता फार्मातच बोलायचं गेलं, 3 वर्षापूर्वी फार्मा वॉज द वर्स्ट परफॉर्मिंग सेक्टर. जरी मार्केट चांगलं करत होतं, फार्मा वॉज नॉट डुईंग वेल. कारण ते US नॉर्म्स होते, ते फॉलो करत नव्हते, FDAचे वगैरे वगैरे वगैरे. पण एक सेक्टोरल फंडमध्ये किंवा सेक्टर रोटेशन फंडमध्ये काय होतं, आत्ताच्या घडीला 3-4 सेक्टर कुठले चांगले चालले त्याच्यात ते निवेश करतात. 1 वर्षांनी, 1.5 वर्षांनी जसं सायकल बदलेल, तसे ते परत त्यातले सेक्टर बदलतात. तर तुम्हाला सेक्टरचा फायदा होतो, पण त्या सेक्टरमध्ये अडकून राहायची जी रिस्क आहे, ती तुमची कमी होऊन जाते. जसं मी सांगितलं, आजच्या घडीला सेक्टर्स कुठले चालतायत, तर कन्झम्पशन जे होते ते सरकारमुळे होतं. जसं अजय सरांनी सांगितले इन्फ्रा. तर इन्फ्रा म्हणले की स्टील, सिमेंट, इक्विपमेंट सगळं आलं त्याच्यामध्ये. ते भारत सरकार खर्च करतं. नल से जल म्हटलं तर पाईप इंडस्ट्री चांगली करते. हे सगळे भारत सरकारच्या खर्चामुळे चालले. कधीतरी तुम्ही आणि मी कन्झम्पशन सुरू करणार. जे ऑलरेडी ऍक्च्युअली सुरू झालं होतं. कोविड सेकंड फेज जेव्हा बंद झाली, दिवाळीमध्ये आपण बघितलं सगळे हॉटेल फुल होते, एअरलाईन्स फुल होते. आम्ही स्वतः गोव्याला गेलो, एअरपोर्ट पॅक होता. तर कन्झम्पशन सुरू झालं, पण थर्ड वेव्हनी परत ते थोडं त्याला रुकावट आली. पण जसं तुमचं माझं कन्झम्पशन वाढेल, तसं सरकार आपलं योगदान बरोबर कमी करून घेईल. आज पर्याय नाही म्हणून सरकार खर्च करतं एवढं इकॉनॉमीला चालू ठेवायला. तर हे जे सेक्टर्स किंवा सायकल्स राहतात बिझनेसचे, ते अॅनालिस्ट लोकं, फंड मॅनेजर, म्युच्युअल फंड स्टडी करतात आणि त्याच्यानुसार ते इन्व्हेस्ट करतात. पण आजच्या घडीला भारत सरकारचा खर्च आणि तिथं जे काही त्यांचा फोकस एरिया आहे, नक्कीच तिथंच मोस्ट सेक्टोरल फंड इन्व्हेस्ट करतायत. पण येणाऱ्या काळात तुमचं आणि माझं कन्झम्पशन जसं जसं वाढेल, तर ते जे काही सेक्टर असतील, ऑटो असेल, कन्झम्पशन असेल, डिजिटल, मीडिया, तिथं पण नक्कीच ते सेक्टोरल फंड इन्व्हेस्ट करतात. थँक्यू. एक छोटं उत्तर अजून एक देतो, कारण मी प्रश्न खूप बघितले व्हीपीएफ आणि टॅक्सेशन बद्दल. ते सांगू का मी आता? हो, घ्या, घ्या. व्हीपीएफ ची लिमिट असते, व्हीपीएफ प्लस ईपीएफ मिळून 2.5 लाख पाहिजे. तर का तुम्ही ईपीएफ 1 लाख भरता, तर अजून 1.5 लाखाचा व्हीपीएफ तुम्ही करू शकता. टॅक्स फ्री 8.5 तुम्हाला मिळते. दुसरं टॅक्सेशनचा लोकांनी प्रश्न, जे मी रिबॅलन्सिंग म्हटलं, ऍक्च्युअली तो फार इम्पॉर्टंट पॉईंट आहे, सॉरी, रिबॅलन्सिंगचा. की उदाहरण देतो, ₹100 तुम्ही इक्विटीत लावले, ते 100 ते 200 झाले. आता आपण रिबॅलन्सिंगला काय 200 ला 100 ला आणत नाही. कदाचित त्यातले एक 10%, 20% कमी करतो आपण. धरून त्याला तुम्ही ₹40 कमी करायचे ठरवले, 200 पैकी ₹40. तर 200 पैकी जेव्हा ₹40 तुम्ही रिडीम करता, त्या ₹40 ची इनपुट कॉस्ट किती असणार आहे? ₹20 ना. 20चे 40 झाले, 100चे 200 झाले म्हणजे. 20चे 40 झाले. प्रॉफिट आहे ₹20. त्या ₹20चा तुम्हाला लाँग टर्म टॅक्स फक्त 10% पडणार, म्हणजे 2. तर जर का 100चे 200 झाले असतील आणि त्यातले ₹40 तुम्ही काढले, तर नेट टॅक्स हा तुमचा ₹2 असणार आहे, प्लस ड्युटी आणि सेस. तर टॅक्सेशन विल नॉट बी व्हेरी हाय व्हेन यू आर डुइंग रिबॅलन्सिंग, बट द रिस्क यू कॅरी. मार्केट 10% पडलं तर तुमच्या 200चे 180 होऊन जाते. पण हे जर का तुम्ही ₹40 कमी केले, तर तुमची तेवढी रिस्क कमी होती. मार्केट पडलं तर हेच ₹40 तुम्ही लोअर लेव्हलला इन्व्हेस्ट पण करू शकता. रिबॅलन्सिंग परत करू शकता. तर टॅक्सेशन इफेक्टिव्हली इज नॉट व्हेरी हाय. एवढंच मला हायलाइट करायचं. थँक यू सर. दीक्षित साहेब, अजयजी, आपण कार्यक्रमाच्या अगदी शेवटच्या टप्प्यात आहोत, त्यामुळे सुनील, त्याच्या आधी मला फक्त एकच, म्हणजे शैलेंद्रने जे सांगितलं ना, की त्याच्यासाठीच ऍक्च्युली व्हीपीएफ वर प्रश्न होता. त्यांनी कोणीतरी विचारलं शैलेंद्र की व्हीपीएफचा फुल फॉर्म, तर मला वाटतं वी शुड टेल हिम व्हॉलंटरी प्रोव्हिडंट फंड. करेक्ट. थँक्यू अजयजी. नाही, हा खरंच एक चांगला रंगतदार कार्यक्रम तुम्ही झालेला आहे. अजयजी आणि शैलेंद्र, या कार्यक्रमाच्या पुढच्या अगदी शेवटच्या टप्प्यावर जाण्याच्या आधी तुम्हा दोघांचे मला मनपूर्वक आभार मानायचे. तसंच आदित्य बिर्ला म्युच्युअल फंडाचे सुद्धा या ठिकाणी आभार मानतो, कारण तुमच्या सहयोगाने अशा पद्धतीचे हे कार्यक्रम होत असतात. त्यामुळे उपस्थित प्रेक्षकांचे, वाचकांचे सुद्धा आभार. तुम्हाला तुमच्या या सूचना, प्रतिक्रिया, प्रतिसाद आम्हाला देत राहा, जेणेकरून आम्ही आमच्या कार्यक्रमात अधिक म्हणजे त्याच्यात इम्प्रूव्हमेंट पण करू शकू. कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यावर 2 प्रश्न आहेत माझ्याकडे दीक्षित साहेबांसाठी. ते एक जण असं विचारतायत की आम्ही परदेशी कंपन्यांमध्ये गुंतवणूक करू शकतो का थ्रू म्युच्युअल फंड? मला असं वाटतं अजय, तुम्ही डायरेक्ट इक्विटीच्या अंगाने ह्याचं उत्तर द्या. आणि दीक्षित साहेब, म्युच्युअल फंडांमध्ये अशी काही योजना आहेत का की आम्ही परदेशी स्कीम्स मध्ये गुंतवणूक करू शकू भारतातून?
इक्विटीच्या अँगलने सांगितलं तर मला असं वाटतं, की आता तुम्ही करू शकता. तुम्हाला तुमचे जे ब्रोकर्स आहेत म्हणजे कोटक असेल, आय-सी-आय-सी-आय, एच-डी-एफ-सी त्याच्यामध्ये तुम्हाला फॉरेन इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर यू कॅन डेफिनेटली डू इट. त्याची एक पूर्तता करायला लागेल. ती ऑनलाईन पण सहज करता येते. इफ यू आर ऑलरेडी ट्रेडिंग इन द मार्केट आणि त्यानंतर तुम्ही त्यात फॉरेन शेअर्समध्ये गुंतवणूक करू शकता आणि म्युच्युअल फंडाचा अर्थात शैलेंद्र सांगतीलच. वी कॅन डू दॅट. थँक्स. चांगला प्रश्न आहे हा. आणि हे ऍक्च्युअली इंडिकेट करतं की आता बघा इन्व्हेस्टर्सची कॅपॅसिटी किती वाढली आणि ग्लोबल म्युच्युअल फंडची पण कॅपॅसिटी वाढली. तर म्युच्युअल फंडमध्ये पण 2 प्रकारे शक्य आहे. एक तर इंटरनॅशनल फंड असतात, जे फक्त प्युअरली इंटरनॅशनलीच इन्व्हेस्ट करतात. आमच्याकडे पण आहेत सगळ्यांकडे. की म्हणजे बाहेरचे जे स्टॉक्स आहेत, नॉट नेसेसरीली फक्त US किंवा UK नॅसडॅक असं नाही. कोणी इस्रायलमध्ये, व्हिएतनाम, चायना कुठले स्टॉक्स तुम्ही घेऊ शकता. हे इंटरनॅशनल इक्विटी फंड असतात. ते प्युअरली इंटरनॅशनल इन्व्हेस्ट करतात. दुसरं एक आहे की म्हणजे हा नियम खूप जुना आहे. 20 वर्ष जुना नियम आहे, की कुठलाही म्युच्युअल फंड, इक्विटी म्युच्युअल फंड हा त्याच्या AUMच्या 15% इंटरनॅशनली इन्व्हेस्ट करू शकतो. ते वापरायचं का नाही हे फंड मॅनेजरचं डिस्क्रिशन. तर बरेच फंड मॅनेजर करतात, काही फंड मॅनेजर करत नाही. तर जर का तुम्ही एखादा पोर्टफोलिओ स्टडी केला, तर तुम्हाला कळेल की याच्यात इंटरनॅशनल स्टॉक्स आहेत की. इंटरनॅशनल फंड असेल तर तो इंटरनॅशनलच असतो. डोमेस्टिक फंडमध्ये पण लावले जातात. फायदा काय इंटरनॅशनल इक्विटीमध्ये जर का इन्व्हेस्ट केलं तुम्ही त्याचं टॅक्सेशन डेटचं पडतं तुम्हाला. तर शॉर्ट टर्म टॅक्स 3 वर्षाच्या आत इन्कममध्ये 3 वर्षानंतर इंडेक्सेशन. आपले जे फंड आहेत जे इंटरनॅशनल एक्सपोजर घेतात त्यात तुम्हाला टॅक्सेशनचा ऍडव्हान्टेज आहे. शॉर्ट टर्म 15%, लॉंग टर्म 10%. तर हे दोन्ही प्रकारे होऊ शकतं. आणि या अनुषंगाने मी अजून एक सांगतो, की बघा आता केवढं आपली म्युच्युअल फंड इंडस्ट्री सक्षम व्हायला लागली आहे. आधी आपण डिपेंडंट होतो FIIs वर, की बाहेरनं पैसा आला तर आपण जिवंत राहणार. आता आपण FII झालो. बरोबर. आपण आता इंटरनॅशनल स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करतो. तर येणाऱ्या 5-10 वर्षात इंडिया विल बी अ ह्यूज इन्व्हेस्टर इंटरनॅशनली. म्हणजे अमेरिका किंवा डेव्हलप्ड मार्केट्समध्ये कदाचित आपलं योगदान फार नसेल. पण जे बाकी डेव्हलपिंग मार्केट्स आहेत, त्यात नक्कीच आपलं योगदान असणार आहे आणि ते देशाच्या ओव्हरऑल जी इंटरनॅशनल पॉलिसी आहे, ते त्याच्याशी पण अलाईन होणार आहे. हे तुम्ही येणाऱ्या 5 वर्षात बघा. थँक दीक्षित साहेब, खरं तर तुमच्या या आशावादी नोटवरतीच हा कार्यक्रम संपवावा असं मला वाटतोय. पण तरी सुद्धा मी परत एकदा अजयजींकडे आणि तुमच्याकडे येणार आहे. म्हणजे आपण गेले 1.5 तास आपण बोलतोय. सारांश रूपाने तुम्हाला असं काही आम्हाला सांगता येईल का? एक तंत्र मंत्र अशा सोप्या भाषेत कमी शब्दांमध्ये एक पासिंग रिमार्क म्हणून कार्यक्रम संपवत असताना अजयजींनी पण सांगावं आणि दीक्षित साहेबांनी पण सांगावं. अजयजी. मला असं वाटतं की जसं शैलेंद्र म्हणाला आणि मी पण थोडं सुरुवातीला सांगितलं की गुंतवणूक म्हटली की केवळ हे पैसे सगळ्यांनाच कमवायचे आहेत, पण त्यासाठी एक व्यवस्थित जर प्लॅन करून म्हणजे आराखडा करून जर मी गुंतवणूक केली तर ते निश्चित फायद्याची ठरू शकते. शेअर बाजारातली गुंतवणूक ही धोक्याची नक्की आहे, पण तुम्ही अभ्यास करा. मी आता सुद्धा बरेच प्रश्न बघत होतो. आपण अनेक वेळा सांगू सुद्धा लोकांना शॉर्ट टर्म ट्रेडिंग केल्यावर मला पैसे मिळतील का किंवा फ्युचर्स ऑप्शन हे करा. पण माझं म्हणणं एवढं आहे की तुम्ही जर व्यवस्थित प्लॅन केलं, वाय टू टेक अ रिस्क? म्हणजे जिथे रिस्क घ्या. स्टॉक मार्केट फायनली रिस्कच आहे. पण मी आज दुपारी घेऊन म्हणजे सकाळी घेऊन दुपारी विकणं वगैरे हे मला तरी जमत नाही. तर मी नेहमी लाँग टर्म पर्स्पेक्टिव्हनी विचार करतो आणि कुठलाही गुंतवणूकदार म्हणजे याच्यामध्ये मी असं म्हणणार नाही की त्याचं एज वाईज म्हणा किंवा लाँग टर्म किंवा त्याचं काय म्हणतात त्याला की नवीन गुंतवणूकदार असेल, मॅच्युअर्ड गुंतवणूकदार असेल, कोणीही. गुंतवणूक म्हटली गुंतवणुकीचा अर्थच असा आहे की यू शुड स्टे इन्व्हेस्टेड आणि जसं मगाशी शैलेंद्र सुद्धा म्हणाला की यू शुड चर्न द पोर्टफोलिओ. म्हणजे लाँग टर्म गुंतवणूक म्हणजे मी केवळ असं जसं स्टॉक आपला कोलगेट हे ते घेऊन ठेवले आणि मी 20 वर्ष बघतोय असं मी कधीच म्हणणार नाही. पण तुमचे जेव्हा जेव्हा प्रॉफिट बऱ्यापैकी तुम्हाला झाला आणि यू फील दॅट यू नो की त्याच्यामध्ये एक जो स्टॉक मुव्हिंग स्टॉक आहे मार्केटमध्ये ज्याच्यात जो रेग्युलरली प्रोग्रेस करतोय अशा शेअरमध्ये मी डेफिनेटली म्हणजे त्याला आपण मोमेंटम स्टॉक असं म्हणतो. तर जे जे एकदा काही ठराविक रक्कमेमध्ये तो स्टॉक जर एखाद्या याच्यावर स्थिर झाला त्यानंतर मी त्याच्यातून बाहेर पडून मोमेंटम स्टॉकमध्ये त्यातले 50% विकून वगैरे मी असं करू शकतो. त्यामुळे ऑलवेज लुक ॲट अ लॉंग टर्म पर्स्पेक्टिव्ह इन द मार्केट आणि यू शुड हॅव पेशन्स. म्हणजे अर्थसंकल्पाने मला काय दिलं असं मी कालच म्हणालो. मला असं वाटतं की अर्थसंकल्पाने पण मला आता पेशन्सच शिकवले की तुम्ही गेले 3 वर्ष तुम्ही असं खूप उत्साहाने मला हे मिळेल ते मिळेल, पण मी जर लॉंग टर्म पर्स्पेक्टिव्ह गव्हर्नमेंट पण तसंच म्हणते की थांबा, आपण हा प्लॅन 2025चा आहे, 2028चा आहे.
सो यू हॅव टू वर्क हार्ड आणि मग शेवटी तुम्हाला त्याचं फळ मिळेल. सब्र का फल मिठा होता है असं म्हणतात, तशा पद्धतीचं. अजय, थँक्यू. दीक्षित साहेब. थँक्यू. नाही, पहिले तर लोकसत्ताचा आभार. खूप छान सेशन तुम्ही ठेवलं आणि सुनील सरांनी पण खूप छान मॉडरेशन केलं. अजय सरांनी पण खूपच छान माहिती दिली. मला पण खूप फायद्याची होती. एंडला मी एवढं सांगेन की निवेश करताना आपण नेहमी रिटर्न्सचा विचार करतो. रिटर्न्स हा आउटपुट आहे. आपण म्हणतो कर्मचा सिद्धांत. तुमच्या हातात इनपुट आहे, आउटपुट नाही. हम्म. तर इनपुट पहिलं म्हणजे तुम्ही समजून घ्या, पहिली स्टेप इज रिस्क, की तुम्ही काय रिस्क घेताय ते तुम्ही समजून घ्या. सेकंड स्टेप इज ॲसेट अलोकेशन, की आपण कुठे किती पैसे लावायचे, ही दुसरी स्टेप आहे. हम्म. तिसरा स्टेप जसं सरांनी सांगितलं, लॉंग टर्म विचार करा, पेशन्स ठेवा. ह्या पहिल्या 3-4 स्टेप घेतल्या तर तुम्हाला तो रिटर्न मिळेल. हे जर का सगळ्यांनी लक्षात ठेवलं तर नक्कीच तुमचं जे उद्देश आहे इन्व्हेस्टमेंटच्या मागचं ते साध्य होईल. इक्विटी बद्दल स्पेसिफिकली बोलायचं झालं तर लक्षात ठेवा की हे मार्केट तुमचं आहे. तुम्हीच ह्या मार्केटचे कर्ता आहात. तुम्हीच या मार्केटला चालवता. महागाईला बीट करायचं असेल तर काट्यानं काटा काढा, इक्विटीमध्ये निवेश करा, लॉंग टर्म साठी करा, नक्कीच तुमचा फायदा. थँक्यू. याच नोटवरती हा कार्यक्रम आपण इथेच आवरता घेऊया. पुढील भेटीपर्यंत निरोप घेऊया. हे असे कार्यक्रम होत असणार आहेत. परत आपण रविवार ते रविवार भेटणारच आहोत, कारण हा 3 भागांची ही मालिका आहे. त्यामुळे मी लोकसत्तेतर्फे आत्ताच्या या ठिकाणी निरोप घेण्यासाठीच निरोप घेतो. पुढील भेटीपर्यंत नमस्कार. धन्यवाद.